call this meeting to order. Please rise for the national anthem. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे। गाहे तव जय गाथा। जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। नमस्कार. 12 एप्रिल कधी विचार केला नव्हता की US मधनं मीटिंग कंडक्ट करायचा चान्स मिळेल, पण आज व्हर्च्युअल मॉडेल व्हर्च्युअली आपण इम्प्लिमेंट करतोय. सो आय थिंक इट्स अ प्रोग्रेस ऑफ टेक्नॉलॉजी आणि सर्वांची आज फिजिकली नाहीतरी व्हर्च्युअली भेटल्यानंतर खूप आनंद वाटतोय. सो as everybody knows that we have become grandparents and all of you are congratulated. Thank you very much. Now let's go to the main agenda. So over to you, Ravi Kiran, for celebrating the birthday. Thank you, Sharad. 12 तारखेला म्हणजे आज शोभना दाते चा वाढदिवस आहे. 13 तारखेला उद्या डॉक्टर शुभांगी वाळवेकर, 15 तारखेला गौरी शिकारपूर, पुन्हा 15 तारखेला अंजली गोडबोले, 16 तारखेला डॉक्टर दिलीप धामणकर आणि 16 तारखेला अनिरुद्ध इनामदार. या सर्वांचे वाढदिवस आहेत. सर्वांना वाढदिवसाच्या RCPS तर्फे हार्दिक शुभेच्छा. ओव्हर टू यू शरद. थँक्यू व्हिडिओ नाही आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. एक मिनिट. हो. Congratulations messages. 10 एप्रिलला अॅन प्रतिमा दुरुकर हिने आपल्या हेरिटेज कट्ट्यावरती जो टॉपिक कव्हर केला होता, सिल्क रूट, चायना, रोम आणि इंडिया. दिस टॉपिक शी कव्हर्ड अगेन ॲट उषा पब्लिकेशन्स. This is the certificate of appreciation given by Usha Publication. Thank you, Sharad.
as far as Rotary business is concerned, one update which is there already on the official group, that our global grant this year for Dinanath Mangeshkar Hospital has been completely approved, and all the formalities have been completed. $37,700 have been released by Rotary Foundation. याच्यामध्ये आपले डोनर्स प्रताप आणि पल्लवी, तसंच महेश देसाई, इंटरनॅशनल पार्टनर्स, या सगळ्यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि नितीन दादांचं याच्यामधलं कॉन्ट्रीब्युशन दर वर्षीप्रमाणे खूप मोठं आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स एव्हरीबडी, अँड लेट अस नाउ गो अहेड अँड एक्झिक्यूट दिस ग्लोबल ग्रँट. I think with this we come to the end of Rotary business as far as this week is concerned. आणि रोटरी क्लब पुणे शिवाजीनगर तर्फे मी आपले आजचे गेस्ट आणि आपले आजचे वक्ते सागर लिमये यांचं मनापासून स्वागत करतो. आणि नाउ आय विल रिक्वेस्ट प्रकाश गायकवाड टू इंट्रोड्यूस आवर टुडे चीफ, सागर लिमये. स्क्रीन शेअरिंग स्टॉप करतो, एक मिनिट. ओव्हर टू यू प्रकाश. स्वतःला हे अनम्यूट कर आणि गो. थँक्यू शरद. इंट्रोडक्शन पूनम करणार आहे आणि आभार प्रदर्शन मी करणार आहे. बर. तर Thank you all. Again, first of all, congratulations, Bharti Ma'am and Sharad sir, for being a grant today. एक मिनिट. येतोय माझा आवाज? एक, तुझा व्हिडिओ ऑन आहे का? हो आहे ना. आहे. एक मिनिट. आहे, दिसतंय का? हा, एक मिनिट. हा आहे, एक मिनिट. येस, गो. Okay. Namaskar and good evening to all Rotarians and respected guest, Mr. Sagar Limaye, with his family from City Shivaji Nagar, Pune. Thank you for joining us. आज आपण एका सुंदर विषयावर जाणून घेणार आहोत. हा खूपच आगळा वेगळा विषय आहे आणि खूप सारे गैरसमज ह्या विषयावरती लोकांचे आहेत, म्हणजे पेशवाई. आणि मला जर तुम्ही विचाराल ऍज अ इंडिव्हिज्युअल, तर जेव्हा पेशवाई म्हटलं जातं तर माझ्यासमोर फक्त असं बाजीराव, एक सुंदरशी मस्तानी एक चित्र येतं. पण ह्याच्या पलीकडे मला वाटतं खूप काही आहे आणि तो सगळ्यांना माहिती पण असेल. पण आज जे आपले प्रवक्ते आहेत मिस्टर सागर लिमये, ह्याच विषयावरती आपल्याला एक व्याख्यान प्रस्तुत करणार आहेत. आणि आजचा विषय कसा आहे, पेशवाईतील गैरसमज. हा विषय खूपच असा ह्यांनी प्रखरता केलेला आहे आणि खूप स्टडीज याच्यावरती झालेले आहेत. सागर लिमये यांचा जन्म कोकणात झाला असला तरी ते 6 वर्षापासून पुण्यातच राहतात, म्हणून पुणेकर म्हटलं तरी चालेल यांना. त्यांचं शिक्षण MSc झालेलं आहे आणि त्यानंतर खूप साऱ्या IT कंपनीज मध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे आणि सध्या ते FIS ह्या IT कंपनीमध्ये ऍज अ प्रोजेक्ट मॅनेजर कार्यरत आहे ऑन अ प्रोजेक्ट कॉल्ड बँक ऑफ महाराष्ट्र. ह्यांच्या कुटुंबामध्ये ह्यांच्या प्रिय आई सौ गायत्री, जे स्वतः एक प्रोफेशनल आहेत, आणि एक छोटीशी गोड मुलगी 5 वर्षाची यांच्या कुटुंबामध्ये सहभागी आहे. आपल्याला नेहमी असं वाटतं एक माणूस IT मधला आणि पेशवाई हे कॉम्बिनेशनच जरा वेगळं आहे, पण जेव्हा माणसाचा छंद येतो तेव्हा हे एकत्रित येतात. असंच छंद सागर लिमये बाळगतात आणि त्यांचे छंद आहेत सिंगिंग, ऍक्टिंग आणि ट्रॅव्हलिंग मेन. आणि त्याहूनही मोठा छंद म्हणजे हिस्टॉरिकल बुक्स रिडिंग. आणि आय फील की त्याच्यामधनच ते निर्माण झालं असावं. पण एक क्वेश्चन मार्क इथे येतो की त्यांना का वाटलं की आपण ह्याच्यावरती स्टडी करावं. तर एक 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आपल्याच शनिवार वाडा प्रांगणात एक कार्यक्रम चालू असताना बाजीरावजींची जयंती कार्यक्रम होता तिथे, आणि लिमयेजी तिथे उपस्थित होते. तर जे काही व्यासपीठावर मान्यवर होते आणि सगळ्यांनी जे काही तिथे उपस्थित केलं आणि
पेशवाईवरती जे काही व्याख्यान दिले तेव्हा त्यांच्या मनात असं वाटलं की नाही, ह्याच्यावरती अजून आणि अचूक माहिती आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. आणि हीच आजच्या टॉपिक वरती पेशवाईचे गैरसमज समजून घेण्यासाठी आज आपल्याकडे उपस्थित आहे सागर लिमयेजी. अँड थँक्यू सो मच अँड ओव्हर टू यू सागर. थँक्यू शरदजी. थँक्यू. नमस्कार. माझा आवाज सगळ्यांना येतोय व्यवस्थित? हो, व्यवस्थित येतोय. सर्वप्रथम रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगरचे प्रेसिडेंट, सर्व पदाधिकारी आणि सर्व आयोजकांचे मी आभार मानतो की मला आज इकडे बोलायची संधी दिली. जसं आता पूनम यांनी सांगितलं, आजचा जो विषय आहे पेशवाईतील गैरसमज, तर विषयाला चालू करण्यापूर्वी मला सगळ्यांचं हे मत जाणून घ्यायचंय की पेशवाईतील गैरसमज असा विषय आला कुठून नक्की, किंवा या विषयाची गरज का लागली आपल्याला. गरज अशी लागली की जो हिंदुस्थानाच्या इतिहासामधला एक सुवर्ण काळ ज्याला आपण म्हणू शकू, तो सुवर्ण काळ म्हणजे पेशवाई होती. पण असं असून सुद्धा त्या पेशवाईवरती जेव्हा मराठ्यांचं राज्य संपून इंग्रज हे शासनकर्ते म्हणून आपल्या इकडे आले, त्यानंतर इंग्रजांचं जे धोरण होतं, कॉलनायझेशनचं जे धोरण होतं, त्या धोरणाअंतर्गत ते जिकडे कुठे कॉलनायझेशन करायचे, तिथली संस्कृती, तिथली एज्युकेशन सिस्टीम या सगळ्यांवर ते घाला घालायचे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या कुठल्या जिथे कुठे ते कॉलनायझेशन करायचे त्या ठिकाणचा इतिहास ते पहिले पुसून टाकायचा प्रयत्न करायचे. आपल्या इकडे आल्यावर त्यांच्या सुदैवाने आणि आपल्या दुर्दैवाने अशी गोष्ट घडली की त्यांना इथे आल्यावर, हिंदुस्थानात आल्यावर त्यांना कळलं की इथे एकच भाषा बोलणारे, एकच धर्म, जात किंवा पंथ मानणारी लोक नाही, तर इकडे अनेक धर्म आहेत, अनेक जाती आहेत, अनेक पंथ आहेत. त्यांच्यासाठी ही गोष्ट लाभदायक ठरली आणि त्यांनी या गोष्टीचा फायदा घेऊन आपल्या इकडे भरपूर तंटे बखडे त्यांनी उभे केले. त्यांचे त्यावेळेला केलेले प्रयत्न अजूनही आपण आपल्यातच लढून हे प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत, त्याला आपण अजून खतपाणी घालतो आणि ते आपण अजून वाढवतो. याच प्रयत्नांपैकी एक त्यांचा असा प्रयत्न होता की त्यांनी जेव्हा स्वतः इथे हिंदुस्थानाचा इतिहास वाचला त्यावेळेस त्यांना कळलं की अनेक वर्ष, म्हणजे जवळपास 400 पेक्षा जास्ती वर्ष बाहेरून आलेल्या परकीय आक्रमणांनी इथे जी सत्ता हस्तांतरित केली, इथे जे शासन केलं किंवा इथे आपण जे म्हणू की राज्य केलं, त्यांना शह देणारं, त्यांचा विरोध करणारं आणि एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण करणारं राज्य इकडे प्रस्थापित झालं, ज्याला आपण मराठा राज्य म्हणतो किंवा स्वराज्य म्हणतो. ते राज्य स्थापन झालं नाही, तर ते राज्य वाढलं, ते राज्य फोफावलं, हिंदुस्थानाच्या सीमांच्या पलीकडे गेलं. आणि ज्या राज्याचा जो सुवर्ण काळ होता, जेव्हा स्वराज्याचं मराठी दौलतीमध्ये रूपांतर झालं, तो जो सुवर्ण काळ होता, तो सुवर्ण काळ अख्ख्या हिंदुस्थानाने दैदिप्यमान इतिहास म्हणून आपल्या मनामध्ये जागा ठेवलेला होता. त्या सुवर्ण काळाला, त्या असलेल्या इतिहासातल्या स्मृतींना 1761च्या पानिपताच्या युद्धानंतरही तडे गेले नाहीत. माझं गेल्या वेळेचं एक दुसऱ्या रोटरी क्लबमध्ये व्याख्यान झालेलं, त्याच्या आधीही माझे अनेक व्याख्यानं पानिपतावर झाली. त्यावेळेस मी हे आवर्जून सांगितलं, सगळे मुद्दे मांडले. त्यावेळेस उपस्थित असलेल्या सगळ्यांना माझ्या नशिबाने हे नक्कीच कळलं. ते व्याख्यान संपल्यावर प्रत्येक जणाची एकच भावना होती की पानिपत हे हारल्याची निशाणी नाही, ह्या पराजयाची नाही, तर पानिपत ही मराठ्यांची शौर्य गाथा आहे. ती पराजयाची गाथा कधी झाली, जेव्हा इतरांनी आपल्या डोक्यात हे भरवलं की ही तुमच्या पराजयाची गाथा आहे, इथे तुमचा पराजय झाला आणि इकडे मराठा साम्राज्य लयाला गेलं. हे इतरांनी जेव्हा आपल्या डोक्यात भरवलं तेव्हा आपल्याला असं वाटलं. तर एवढा मोठा पराजय किंवा एवढी मोठी घटना घडली तरी सुद्धा आपला दैदिप्यमान इतिहास आपल्या मनामध्ये जिवंत होता आणि तो इतिहास संपवण्याचं काम हे बाहेरून आलेल्या राज्यकर्त्यांनी केलं. त्याच्यामध्ये जातीपातींचा त्यांनी उपयोग करून घेतला आणि त्यामुळे पेशवाईतील गैरसमज निर्माण त्यांनी केले की पेशवे हे कसे जातीपातीचं राजकारण करणारे होते, आप्तस्वकीयांनाच प्राधान्य देणारे होते. त्यांनी मराठ्यांचं राज्य किंवा छत्रपतींचं राज्य कसं संपवलं आणि पेशवाईचं किंवा ब्राह्मणी राज्य कसं स्थापन केलं, अशा गोष्टींना त्यांनी खतपाणी घालून गैरसमज पसरवले. आणि त्यामुळे आतापर्यंत आपण बघत आलेलो आहे की जे काही पिक्चरच्या नावाखाली जो काही थिल्लरपणा झाला मध्यंतरीच्या काळामध्ये, म्हणजे अगदी संजय लीला भन्सालीचा तो पिक्चर असो किंवा आतापर्यंत आशुतोष गोवारीकरचा पिक्चर असो, जो काही थिल्लरपणा त्यांनी इतिहासाच्या नावाखाली त्याच्यात दाखवला, आपल्या पुढची पिढी जी आहे ती अनफॉर्च्युनेटली ते पिक्चर इतिहासाचा रेफरन्स म्हणून बघतात आणि त्यांना त्याच्यातनं चुकीचा इतिहास कळतो.
त्याला अनुसरून माझं आजचं व्याख्यान आहे की पेशवाईतील गैरसमज काय होते. असं नाहीये, मला नक्कीच माहितीये की फक्त मीच या गोष्टींमध्ये इंटरेस्ट घेऊन याचा अभ्यास केलेला आहे असं नाही. आपण अनेक थोर मोठी लोक इकडे बसलेली आहात. आपण अनेक आपल्या आयुष्यभरातल्या वेगवेगळ्या अनुभवांवरनं, वाचनामधनं आपल्याला अनेक गोष्टी कळलेल्या आहेत. आपण अनेक गोष्टींचा शोध घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. तरी सुद्धा जे गैरसमज लहानपणापासून समाजाने किंवा कुठल्या तरी शिक्षण पद्धतीने आपल्या मनावर बिंबवलेले आहेत ते तसेच राहतात. मला याचा अनुभव जेव्हा जेव्हा मी पानिपतावर व्याख्यान देतो, मला तेव्हा तेव्हा याचा अनुभव नक्कीच येतो की पानिपत म्हणलं की कुठल्याही मराठी माणसाचा थोडासा चेहरा उतरतो, मनामध्ये थोडीशी भीती निर्माण होते की आता पानिपतावर विचारलं तर काय, आपल्याला आपली हार झाली हे मान्य करायला लागेल. ही कुठेतरी जे ब्रेन स्टॉर्मिंग झालेलं आहे आपल्या शिक्षण पद्धतीमुळे हे चुकीचं आहे आणि हे काढण्यासाठीच मी आणि माझे इतर जे सहकारी आहेत आम्ही याचसाठी प्रयत्न करत असतो की व्याख्यानातनं हे जे चुकीचं शिकवलं गेलेलं आहे हे आपल्या मनातनं कायमचं निघून जावं. आजचा विषय तसा रंजक आहे आणि या विषयावर मी साधारणपणे याच्या आधी जेव्हा व्याख्यान दिलेलं होतं तेव्हा साधारण 1 तासाची अशी 3 व्याख्यानं दिलेली होती. भरपूर विषय एक्सप्लोर करायला मिळालेला होता. आज आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे मी फक्त प्रत्येक मुद्द्याला हात घालीन आणि शक्यतो मी 40 मिनिटात हे संपवायचा प्रयत्न करतो. म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला 5-10 मिनिटं तुमच्याकडे असतील तर तुम्ही प्रश्न काही असतील तर मला प्रश्न विचारू शकता नक्कीच. सगळ्यात पहिला आपल्याकडे गैरसमज असा अनेकांमध्ये आहे की पेशवे पद हे जे निर्माण झालं, कोणी दुसरं बोलतंय का? नाही. बर. पेशवे पद हे जे निर्माण झालं, हे पेशवे पद आपल्याकडे निर्माण झालं ते केलं बाळाजी विश्वनाथ भटांनी किंवा छत्रपती शाहू महाराजांनी. हा पहिला गैरसमज आहे. पेशवे पद हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या आधी सुद्धा होतं, पण राज्याभिषेकानंतर जे अष्टप्रधान मंडळाची स्थापना झाली त्याच्यामध्ये पेशवे पद याच्यावर शिक्कामोर्तब झालं. पेशवे पदावर शिक्कामोर्तब जेव्हा झाली त्यावेळेस अष्टप्रधान मंडळींमधल्या इतर मंडळाची स्थापना झाली. ती मंडळी आधी सुद्धा होती, म्हणजे सेनापती होते, सरसेनापती होते, सुभेदार होते, पण अष्टप्रधान मंडळ हे स्थापन झालं कारण त्यावेळेस आपल्या राजाचं छत्रपती पद ग्रहण झालं. पहिले पेशवे मोरोपंत त्र्यंबक पिंगळे होते आणि ते पेशवे स्वतः छत्रपतींनी नियुक्त केलेले पेशवे होते. त्यामुळे पेशवे पद हे छत्रपतींपासून चालू झालेलं आहे. त्यांच्याही राज्याभिषेकाच्या आधीपासून होतं, पण राज्याभिषेकानंतर शिक्कामोर्तब झाल्यानंतर मोरोपंत त्र्यंबक पिंगळे, मग त्यांचे पुत्र मोरेश्वर पिंगळे, त्यांचा म्हणजे पुतण्या होता बहिरोपंत पिंगळे, असे अनेक पेशव्यांची परंपरा पुढे सुरू झाली. त्यावेळेच्या पेशव्यांबद्दल म्हणजे साधारणपणे आपण पेशवे हे नाव घेतलं की आपल्याला पहिला आठवते की श्रीमंत बाजीराव पेशवे, पण त्यांच्या आधी सुद्धा जे पेशवे होते त्यांनी केवळ कारकुनी न करता त्यांनीही त्यांचा पराक्रम गाजवलेला होता. म्हणजे अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर मोरोपंत पिंगळे यांनी अफजल खानाच्या वधाची मोहीम असेल, शाहिस्ते खानाची मोहीम असेल, आपले महाराज जेव्हा स्वतः आग्र्यामध्ये कैदीत होते तेव्हा इकडे स्वराज्य चालवण्यामध्ये त्यांचा हातभार लागलेला असेल. अशा बऱ्याच घडामोडींमध्ये, बऱ्याच गोष्टींमध्ये मोरोपंत पिंगळे यांनी स्वतः हातभार लावलेला होता, त्यांचा पराक्रम गाजवलेला होता. एक छोटंसं उदाहरण द्यायचं म्हणजे जेव्हा अफजल खानाचा वध झाला पन्हाळ्याच्या पायथ्याशी, प्रतापगडाच्या पायथ्याशी, त्यानंतरच्या काळामध्ये म्हणजे छत्रपतींचं विजन इतकं होतं, म्हणजे त्याला युगपुरुष म्हणतात, छत्रपतींना युगपुरुष म्हणतात हे उगाच म्हणत नाही, तर त्यांचं विजन इतकं स्ट्रॉंग होतं की अफजल खानाला त्यांनी जवळ बोलवून म्हणजे जावळीमध्ये त्यांनी आणलं, तिकडे त्याचा वध केला. पण तोपर्यंत येत असताना स्वराज्यामध्ये त्यांनी शिरकाव केल्यानंतर अनेक भूभाग जो आहेत, अनेक प्रदेश जे आहेत ते त्यांनी बळकावलेले होते आणि अफजल खानाच्या वधाच्या नंतर जवळपास 20 दिवसांमध्ये 21 किल्ले आपण परत मिळवलेले होते. हा इतिहास फार थोड्या जणांना माहिती आहे आणि ते जे 21 किल्ले होते ते सगळेच्या सगळे स्वराज्यातले नव्हते. त्यातले 16 का 17 किल्ले स्वराज्यातले होते. इतर 4 जे किल्ले होते ते इतरांचे होते, म्हणजे आदिलशाहीचे किल्ले होते, ते सुद्धा आपण मिळवले. तर ही जी मोहीम होती याच्यामध्ये म्हणजे प्रकर्षाने आपल्याला जाणवलं की मोरोपंत पिंगळे जे पेशवे होते त्यांच्या आधिपत्याखाली ही मोहीम राबवली गेलेली होती आणि त्यांनी तिथे सुद्धा पराक्रम गाजवलेला होता. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत गोव्याच्या मोहिमेमध्ये सुद्धा मोरोपंत पिंगळ्यांचे पुत्र होते मोरेश्वर पिंगळे, त्यांनीही पराक्रम गाजवला. छत्रपती राजाराम महाराज जेव्हा जिंजीमध्ये जाऊन लढत होते तेव्हा इकडे संताजी धनाजी नावाचे 2 त्यांचे शूर वाघ जेव्हा इकडे स्वराज्य वाचवण्यासाठी लढत होते, त्यांना साथ मिळत होती, ती सुद्धा त्यांना मोरेश्वर पिंगळ्यांची साथ म्हणजे पेशव्यांची साथ मिळत होती. जेव्हा तारा राणींनी पेशवेपद तारा राणींनी जेव्हा स्वराज्याची धुरा स्वतःच्या हातात घेतली, छत्रपती राजाराम महाराजांचं दुर्दैवी निधन 1700 मध्ये झालं, तेव्हा 1700 मध्ये तारा राणींनी स्वतःच्या हातात ती छत्रपती पदाची धुरा घेतली, स्वराज्याची धुरा घेतली. त्यांनी स्वराज्याचं विस्तार करायला सुरुवात जेव्हा केली
तेव्हा सुद्धा भैरोपंत पिंगळे हे पेशवेपदी असताना त्यांनी सुद्धा बराच पराक्रम गाजवला. त्यामुळे हा जो गैरसमज आहे की बाजीराव पेशव्यांच्या आधीच्या कुठल्याही पेशव्यांनी पराक्रम गाजवला नाही, ते फक्त कारकुनी होते किंवा त्यांना फक्त ऑफिस वर्क साठी होते, तर तसं नाही. त्यावेळेचा जो कोणी स्वराज्यामध्ये असलेला जो कोणी शिलेदार असेल, जो कोणी मावळा असेल, तो फक्त एकाच कामासाठी नव्हता, तर त्याला वेगवेगळी कामं वाटून दिलेली होती आणि प्रत्येकाला बोरू बरोबर तलवार हातात धरायची याचं प्रशिक्षण होतच. दुसरा एक महत्वाचा गैरसमज असा आहे की छत्रपती शाहू महाराज जेव्हा 1707 साली औरंगजेबाचा मृत्यू झाला, तेव्हा त्यांच्यामध्ये नेहमीप्रमाणे गादीसाठी वादावादी झाली, भावाभावांची कत्तल झाली आणि ते कत्तल करून मुअज्जम नावाचा त्याचा एक मुलगा, म्हणजे त्यांनी बहादूर शाह हा किताब मिळवला. मुअज्जम जेव्हा मुघलांच्या गादीवर बसला 1707 साली, तोपर्यंत मराठा म्हणजे मुघलांच्या कैदीत असणारे छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांची त्यांनी मुक्तता केली. ही मुक्तता करण्यामागे एक मुत्सद्दीपणाचं धोरण असं होतं की त्याला माहिती होतं की आता स्वराज्यामध्ये ताराराणी म्हणजे ताराराणी ज्या आहेत त्या स्वराज्याची धुरा हाकतायत, ते सांभाळतायत. तर त्याला स्वराज्यामध्ये दुही माजवायला म्हणून त्यांनी शाहू महाराजांची मुक्तता केली कैदीतून. इथे एक गोष्ट महत्वाची लक्षात घेण्यासारखी आहे आणि ह्याचा दस्तावेज अस्सल मुघली दरबारामध्ये आहे, फारसी भाषेतला आहे, ज्याचं अनेक वर्षांपूर्वी म्हणजे साधारण बऱ्याच 20-25 वर्षांपूर्वी निनाद बेडेकर जे इतिहासकार होते त्यांनी त्याचं माझ्या त्याचं ट्रान्सलेशन पण केलेलं आहे. त्या पत्रव्यवहारात असं दिसतं की मुअज्जमनी जेव्हा शाहू महाराजांची सुटका केली, तेव्हा त्यांनी सुटका त्यांची स्वराज्याचा राजा किंवा स्वराज्याचे महाराज म्हणून त्याची सुटका केली नाही, तर मुघलांचा दक्षिणेतला दख्खन मधला सुभेदार म्हणून त्याची सुटका केली त्यांची आणि त्यांना 6 सुभ्यांची सुभेदारी दिली. 6 सुभ्यांमध्ये त्यांना सरदेशमुखी आणि चौथाई वसुलीचे अधिकार दिले. त्याच्याच बरोबर खानदेश आणि गुजरातचे पण चौथाई आणि सरदेशमुखीचे अधिकार दिले. या सगळ्या अटी आणि शर्तींवर त्यांनी शाहू महाराजांची सुटका केलेली होती. त्यामुळे आपण पहिले हे समजून घेतलं पाहिजे की छत्रपती शाहू महाराजांनंतर स्वराज्य लयाला गेलं, स्वराज्य लयाला घालवलं गेलं, असं काहीही झालं नाही. त्यावेळेच्या परिस्थितीला अनुसरून तेच करणं योग्य होतं जे शाहू महाराजांनी केलं. त्यांनी छत्रपतींचा कमावीसदार किंवा छत्रपतींचा सुभेदार म्हणून त्यांनी इथे येणं पसंत केलं आणि आपल्या स्वतःच्या भूमीमध्ये आल्यानंतर त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. त्यांच्यामध्ये आणि ताराराणींमध्ये जे काही सुरुवातीला तंटे बखडे झाले ते सोडविल्यानंतर साताऱ्याला त्यांनी स्वराज्याची नवीन गादी सुरू केली, स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि आता या स्वराज्याचा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा आता मी धनी आहे, मी इथला छत्रपती आहे म्हणून त्यांनी त्यांचा स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. तरी सुद्धा 1689 साली जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचा वध केला गेला, तेव्हापासनं महाराणी येसूबाई आणि छत्रपती शाहू महाराज हे मुघलांच्या कैदीत होते. मुघलांच्या कैदीत ते लहानपणापासून वाढले. तरी सुद्धा असं असताना सुद्धा मुघलांच्या कैदीमध्ये औरंगजेब बादशाची एक मुलगी होती, जी औरंगजेबाची पण खूप लाडकी होती, पण तिने छत्रपती शाहू महाराजांवर तिचा विशेष जीव होता. स्वतःच्या लहान भावाप्रमाणे किंवा कधी कधी स्वतःच्या पुत्राप्रमाणे तिने त्यांचा सांभाळ केला. त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांना लहानपणापासून मुघलांच्या कैदीत किंवा मुघलांच्या वातावरणात राहिल्यामुळे त्यांना मुघलांबद्दल एक तिथल्या काही ठराविक लोकांबद्दल किंवा दिल्लीच्या गादीबद्दल एक वेगळीच आस्था निर्माण झालेली होती. त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांचं शेवटपर्यंत हे प्रत्येकाला म्हणणं होतं की दिल्लीच्या पातशाहीला हात लावायचे नाही. जे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं की हिंदू पदपातशाही झाली पाहिजे, ते स्वप्न त्यांनी सत्यात उतरवलं. पण त्यांनी हे कायम सांगितलं की दिल्लीच्या बादशाहीला हात लावायचा नाही, म्हणजे दिल्लीच्या बादशाहीवरती मुघलांचाच बादशाह बसवा, त्याचा कंट्रोल आपल्या हातात असेल, हिंदू पदपातशाही असेल, आपण सांगू तसंच तो बादशाह वागेल, पण तिथल्या गादीवरनं बादशाहाला हटवायचं. त्यामुळे त्यांची कैदीतनं सुटका झाल्यानंतर इकडे छत्रपती पद ग्रहण केल्यानंतर सुद्धा त्यांनी स्वतः कधी तिकडे जाऊन लढण्याचा म्हणजे तिकडे मुघल बादशाह हटवून मराठ्यांचं राज्य स्थापन करायचा विचार केला नाही किंवा ज्या अटी शर्तींवर त्यांना सोडलेलं होतं त्या अटी शर्ती कधी त्यांनी नाकारल्या नाही. याच्यामुळे धोरणी वृत्तीमुळे राजकारणात पुढे फायदा असा झाला की साधारण 1718 ते 1719 साली सय्यद बंधू जे होते, म्हणजे सय्यद हुसेन अली आणि दुसरा एक होता सय्यद हुसेन अली आणि सय्यद अब्दुल होता बहुतेक, तर त्या 2 सय्यद बंधूंचं दिल्लीच्या बादशाहीमध्ये भरपूर वजन वाढलेलं होतं. आता 1718-19 साली बादशाहीच्या पदावर फरुख सियार नावाचा बादशाह बसलेला होता, तर त्याचं वजन दरबारामध्ये खूप होतं आणि त्यावेळेस सय्यद बंधू म्हणतील तसा दिल्लीचा बादशाह वागत होता.
असं असताना बाळाजी विश्वनाथ भट हे जेव्हा पेशवेपदी आले 1713 साली, तेव्हा 1718-19 साली त्यांनी सय्यद बंधूंशी संधान बांधलं आणि त्यांच्या मदतीने म्हणजे मराठा सैन्य जवळपास 50,000चं मराठ्यांचं सैन्य दिल्लीमध्ये गेलं. तिकडे फरुखसियार बादशहाकडनं जे मुअज्जम बादशाहनी ज्या अटी शर्ती घालून छत्रपती शाहू महाराजांची सुटका केलेली होती, त्या अटी शर्ती कागदावर लिहून ते फरमान काढून त्याच्यावर शाही शिक्केमोर्तब केली आणि तिथून 1719 पासून मराठ्यांचा दख्खनेमध्ये पूर्ण दख्खनच्या 6 सुब्यांमध्ये त्याच्या व्यतिरिक्त खानदेश आणि गुजरातमध्ये सरदेशमुखी चौथाई वसूल करण्याचा अधिकार हा ऑथराईज झाला. आणि त्यांनी नुसतं एवढंच केलं नाही तर महाराणी येसूबाई ज्या अनेक वर्ष मुघलांच्या कैदीत होत्या त्यांना सुद्धा त्यांनी सोडवून आणलं. तर हा ठपका पेशवाईमध्ये आहे किंवा हा ठपका बाळाजी विश्वनाथ भटांवर ठेवला जातो की त्यांनी मराठ्यांना मुघलांचं मांडलिक बनवलं. तर याची अनेक उदाहरणं आपल्याला नंतर मिळतात. आपण म्हणजे विस्तारपूर्वक वृत्तीने जर पुढच्या इतिहासात बघितलं तर आपल्याला कळतं की कोणी कोणाला मांडलिक बनवलेलं होतं आणि कोणाच्या तालावर कोण नाचत होतं. म्हणजे मराठ्यांचा दरारा इतका नंतर वाढलेला होता की दिल्लीचा बादशाह सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये मराठ्यांना विचारूनच मराठ्यांच्या सल्ल्यानेच करायचा. त्यामुळे कोण कोणाचं मांडलिक होतं हे पुढच्या इतिहासात आपल्याला कळतं. पण बाळाजी विश्वनाथ भटांनी जे शाहू छत्रपतींनी ज्याला होकार दिलेला होता, ज्याची तयारी दाखवलेली होती, ज्या अटी शर्ती त्यांनी मान्य केलेल्या होत्या, त्याच अटी शर्तींवर केवळ शिक्कामोर्तब करून आणण्याचं काम केलं. त्यांनी स्वतः कुठला पायंडा पाडला नाही, त्यांनी स्वतः कुठली नवीन गोष्ट चालू केली नाही. दुसरा महत्वाचा गैरसमज म्हणजे आता बाळाजी विश्वनाथ भटांबद्दल अनेक भरपूर गैरसमज आहेत, पण आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी फक्त प्रत्येक टॉपिकला टच करतोय. त्यानंतर कदाचित म्हणजे पेशवे पदामध्ये बाळाजी विश्वनाथ भट असतील, बाजीराव बाळाजी भट असतील, नानासाहेब पेशवे, माधवराव पेशवे, राघोबा दादा पेशवे, पेशवाई मधल्या प्रत्येक पुरुषांमध्ये काय म्हणतात त्याला नेतृत्व गुणांनी आणि कर्तबगारीनी सगळ्यात उजवे ठरलेले म्हणजे श्रीमंत बाजीराव बल्लाळ पेशवे. आणि म्हणजे या निमित्ताने मी इथे हे सांगू इच्छितो की या जगातल्या इतिहासामधला एकमेव अपराजित योद्धा होता. आपण म्हणतो की अलेक्झांडर होता किंवा नेपोलियन होता, पण ते दोघंही नव्हते. ते दोघंही त्यांच्या शेवटच्या युद्धामध्ये हरलेले होते. पण श्रीमंत बाजीराव बल्लाळ पेशवे एकमेव जगातला योद्धा होता जो अपराजित होता. तो कुठल्याही युद्धामध्ये त्यांनी हार बघितलेली नव्हती. त्यामुळे एकमेव अजिंक्य योद्धा या जगातला म्हणजे श्रीमंत बाजीराव बल्लाळ पेशवे. आता या पर्टिक्युलर पेशव्याचा किंवा या पर्टिक्युलर माणसाच्या आयुष्यावर आपण जर दृष्टिक्षेप टाकला तर याचं कर्तृत्व झाकोळून टाकण्यासाठी का काय याच्याबद्दल मुद्दामून गैरसमज पसरवले गेले असं आपल्याला शंका कायमच येते. कारण कॉन्ट्रोवर्सी आपण जे आजकाल म्हणतो ती त्याचं कर्तृत्व बाजूला ठेवून कॉन्ट्रोवर्सीच जास्ती लोकांनी त्यांच्या पुढे आणल्या. अनेक कॉन्ट्रोवर्सीज आहेत, त्या प्रत्येकाला मी नक्कीच टच करायचा प्रयत्न करीन. सगळ्यात महत्वाचं त्यांच्याबद्दल गैरसमज असा की त्यांनी सरंजामदारी पुन्हा सुरू केली. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जो एक महत्वाची गोष्ट त्यांनी स्वराज्य स्थापनेनंतर केलेली होती ती म्हणजे ही की कोणालाही जहागिरी मिळणार नाही. सगळ्यांच्या जहागिरी जप्त केल्या गेल्या, कोणाला जहागिरी मिळणार नाही, कोणालाही सरंजाम मिळणार नाही. या स्वराज्यामध्ये सेवेला राहायचं असेल तर छत्रपतींनी प्रत्येकाला पगारावर नोकरीला ठेवलेलं होतं. मग तो पेशवा असेल किंवा सुभेदार असेल, सरसेनापती असेल, कोणीही असेल, त्याला सरकारातनं पगार मिळायचा, पण त्याला सरंजाम मिळायचा नाही, जहागीर मिळायची नाही. आता याला इतिहासातला एक पुरावा मी तुम्हाला सांगतो. जेव्हा ताराराणींनी जेव्हा स्वराज्याची धुरा स्वतःच्या हातात घेतलेली होती तेव्हा ताराराणींना हे कळलं की साधारणपणे 1689 नंतर म्हणजे असं छत्रपती संभाजी महाराजांच्या वधाच्या नंतर साधारण आपण बघितलं तर 10-12 वर्षामध्ये मराठ्यांचं सैन्य हे फक्त डिफेन्सिव्ह मोडवर होतं. जे काही अटॅक येत होते ते परतवून लावत होते, आपल्या शौर्याने आपल्या बुद्धिमत्तेने ते परतवून लावत होते. पण त्यांच्यामध्ये दुसऱ्या प्रदेशात घुसून त्यांच्यावर अटॅक करणं किंवा अग्रेसिव्ह मोडमध्ये मराठ्यांचं सैन्य नव्हतं. आता हे अग्रेसिव्ह मोडमध्ये येण्यासाठी छत्रपती ताराराणींनी हे आवाहन केलं की स्वराज्याच्या ज्या आपण नकळत सीमा आखून घेतलेल्या आहेत त्या सीमेच्या बाहेर जर कोणी जाऊन शत्रू राज्यामध्ये किंवा मुघलांच्या राज्यामध्ये जर कोणी उपद्रव माजवला किंवा तिथे जाऊन नवीन नवीन प्रदेश स्वराज्याला जोडले तर त्याच्या बदल्यात त्यांना सरंजाम दिला जाईल. त्या काळामध्ये आपल्या इथले एक मोठे सरदार होते नेमाजी शिंदे नावाचे. त्यांनी प्रथमच माळव्यामध्ये घुसले. म्हणजे विचार करा, जो काही 100-125 किल्ल्यांचा प्रदेश स्वराज्याचा जो होता तो सोडून ते माळव्यात शिरले. माळव्यामध्ये शिरून तिथला प्रदेश त्यांनी कब्जात घेतला, तिथल्या प्रदेशावर कब्जा मिळवला आणि तो स्वराज्याला जोडला.
त्याच्या बदल्यात ताराराणी बाईसाहेबांनी त्यांना, नेमाजी शिंद्यांना तिथला एक प्रदेश जहागीर म्हणून दिला. तर हा पायंडा जो पाडला गेला, हा ताराराणींमुळे हा पायंडा परत पाडला गेला. आणि मला नाही वाटत त्यावेळेचा जर आपण ती काळाची गरज बघितली, त्यावेळेची सिच्युएशन बघितली, तर ते अजिबात वाईट नव्हतं. उलट ते राजकारणी किंवा धोरणी वृत्तीने ते अतिशय फायद्याचं होतं. कारण ह्याच्यामुळे जास्तीत जास्त लोक उद्युक्त झाली, प्रवृत्त झाली आणि मराठ्यांच्या म्हणजे स्वराज्याच्या सीमा अजून वाढल्या गेल्या, त्यांचा विस्तार पावला गेला. त्यामुळे श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी ही सरंजाम सुरू केले किंवा जहागिरी सुरू केली, हा आरोप पूर्णपणे खोटा आहे आणि हा गैरसमज तर त्याहूनही खोटा आहे. दुसरा गैरसमज त्यांच्याबद्दल आहे, ज्याच्यावर अनेकांनी अनेक कादंबऱ्या रंगवलेल्या आहेत किंवा तो मध्यंतरी पिक्चर जो आला त्याच्यामध्येही अजून लव्ह स्टोरी रंगून सांगितली, ती म्हणजे श्रीमंत बाजीराव पेशवे आणि मस्तानीबाई साहेबांची लव्ह स्टोरी. एक लक्षात घ्या, ह्याच्याकडे म्हणजे या गोष्टीवर प्रकाश टाकण्यासाठी बाजीराव पेशवे आणि मस्तानीबाई साहेबांचे जे बांदा संस्थानाचे जे वंशज आहेत, म्हणजे शमशेर बहादुरांचे जे वंशज आहेत, त्यांच्याकडे त्यावेळेच्या छत्रसाल महाराजांच्याही, आपण आता रोजची डायरी कशी लिहितो तसे त्यावेळेच्या रोजनिशा पण आहेत, त्यावेळेचे अस्सल दस्तावेज आहेत, नातेवाईकांना लग्नासाठी पाठवलेली पत्र आहेत, स्वतःमध्ये मुलांमध्ये केलेले पत्र व्यवहार आहेत. या सगळ्या गोष्टींवरनं हे आता सिद्ध होत आहे की हे जे लग्न होतं, म्हणजे बाजीराव पेशव्यांनी दुसरं लग्न जे केलं, मस्तानीबाई साहेबांची जे लग्न केलं, हे पूर्णपणे राजकारणी कारणासाठी होतं. याच्या मागे भयंकर मोठं राजकारण होतं. कारण राजा छत्रसालांनी बाजीराव पेशव्यांचा आणि मराठ्यांचा तो आवेश बघितला की ज्या आवेशात मराठ्यांनी इथे हल्ला केला, मोहम्मद खान बंगश सारख्या त्यावेळेच्या मोठ्या रणधुरंधराला त्यांनी अक्षरशः धूळ चारली. आणि जो युद्धाचा डाव आपण हरत होतो, म्हणजे छत्रसाल महाराज हरत होते, तो हरणारा डाव त्यांनी इतक्या मोठ्या विजयामध्ये पालटला. हे सगळं बघून राजा छत्रसालाला थोड्या वेळानंतर याच्या मागची एक अजून वेगळी बाजूचा त्याला उकल झाली की आज इतक्या लवकर वेगाने येऊन यांनी बुंदेलखंडामध्ये येऊन इतक्या पटकन या युद्धाचं जर दिशा फिरवली असेल, तर माझ्यानंतर माझी मुलं जी आहेत त्यांनी जर या बुंदेलखंडामध्ये राज्य स्थापन केलं आणि पुढे जाऊन त्यांचं कधी दुर्दैवाने मराठ्यांची वैर निर्माण झालं तर माझं राज्य संपेल. या दूरदृष्टीमुळे छत्रसाल महाराजांनी त्यांना, म्हणजे बाजीराव पेशव्यांसमोर ही ऑफर ठेवली, त्यांना ही विनंती केली की या तुमच्या मला केलेल्या मदतीमुळे मी प्रसन्न झालेलो आहे, मी खुश झालेलो आहे आणि त्या बदल्यात मी तुम्हाला माझ्या राज्यातलं म्हणजे बुंदेलखंडातलं 1/3 राज्य, म्हणजे 1/3 ऑफ हिज टोटल एरिया, त्यातलं 1/3 राज्य तुम्हाला मी देतो, तुम्हाला मी देऊ इच्छितो आणि त्याबरोबर माझी सगळ्यात प्रिय मुलगी जी आहे मस्तानी, तिचा विवाह तुमच्याशी लावून देतो. आता विवाह लावला म्हणजे सोयरीक जुळली, आणि सोयरीक जुळली की आपोआप माणूस बंधनात अडकतो, म्हणजे माझ्या राज्यावर तरी यांचा घाला होणार. आता हा झाला त्यांच्याकडचा भाग. बाजीराव पेशव्यांनी याच्या मागचा धोरणीपणा त्यांनी ओळखला आणि त्यांनीही राजकारणी विचार केला. त्यांनी असा विचार केला की आपल्याला जर मराठ्यांच्या कक्षा किंवा मराठ्यांच्या स्वराज्याचं साम्राज्यामध्ये रूपांतर करायचं असेल, आपल्याला इथून त्या सीमा ज्या आहेत स्वराज्याच्या त्याचा विस्तार करायचा असेल, तर आपल्याला उत्तरेकडे जाणं भाग आहे, हे त्यांनी त्यावेळेसच ओळखलेलं होतं. त्यांनी छत्रपती शाहू महाराजांनाही हे पटलेलं होतं. शाहू महाराजांना बाजीराव पेशव्यांचा हे जे दूरदृष्टी होती त्याचे त्यांनी खूप कौतुक केलेलं होतं. तर आपल्याला उत्तरेकडे जास्तीत जास्त विस्तार करायचा आहे, खिळखिळ झालेल्या मोगल साम्राज्याला आपल्याला मोडून काढायचं आहे. याच्यासाठी उत्तरेत विस्तार करायला दरवेळेस महाराष्ट्रातनं निघून, म्हणजे इकडे दख्खनेतनं निघून एवढा सगळा मधला पट्टा पार करून आपल्याला दिल्लीपर्यंत पोहोचणं किंवा उत्तरेत कुठेही पोहोचणं आणि युद्ध करणं, याच्यासाठी इकडून दरवेळेस सैन्य गोळा करायला लागेल, इकडून धान्याचा साठा, इकडून सगळं सरंजाम, म्हणजे इकडून जे काही गोष्टी आहेत, ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत युद्ध लढण्यासाठी, त्या सगळ्या इकडून एवढा लांब ट्रॅव्हल करून नेण्यापेक्षा जर आपल्याला इथे जहागीर मिळाली तर इथे आपण मराठ्यांचं स्वतंत्र सैन्य उभं करू शकतो. इथे मराठ्यांचा आपण त्याला म्हणतो एक पोस्ट उभी करू शकतो. इकडे एक आपण वेगळं एक स्थान निर्माण करू शकतो. आणि तिथे असल्यामुळे होईल असं की पुन्हा जेव्हा उत्तरेत चढाई करायला जेव्हा केव्हा येणाऱ्या अनेक मराठ्यांच्या पिढ्या जेव्हा उत्तरेत चढाई करायला जातील, तेव्हा तिथून त्यांना बुंदेलखंडातनं, म्हणजे मराठ्यांच्या स्वतःच्या प्रदेशातनं सुद्धा आणि आजूबाजूला नातं जोडल्यावर त्यांच्या आजूबाजूच्या प्रदेशातनं सुद्धा त्यांना धान्य, त्यांना लागणारं द्रव्य, त्यांना लागणारं सैन्य, या तिन्ही गोष्टींचा साठा, त्यांना पुरवठा व्यवस्थितपणे होईल.
हा बाजीराव पेशव्यांचा या मागचा राजकारणी विचार होता. त्यामुळे त्यांनी या सगळ्या राजकारणी कारणांमुळेच त्या दिवशी म्हणजे तिथे असताना, तिथे राहिला असताना आपल्या समस्त सरदारांची चर्चा केली. त्या चर्चेमध्ये भरपूर सरदारांनी त्यांना हेही सुचवलं की तुम्ही कुळानी ब्राह्मण आहात आणि तुमच्या कुळामध्ये एक बायको जिवंत असताना दुसरी म्हणजे जिवंत असताना दुसरी बाई करत नाहीत. त्यावेळेसही त्यांनी सांगितलं की माझ्या वैयक्तिक आयुष्यापेक्षाही छत्रपती शिवाजी महाराजांनी जो स्वराज्याचा पायंडा पाडलेला आहे, त्यांनी जे स्वप्न बघितलेलं आहे त्याला मी कधीही जास्ती महत्व देतो. माझ्या घरच्यांचा जर माझ्यावर विश्वास असेल तर माझा हा निर्णय मी का घेतला ते नक्की समजून घेतील. त्याचा विचार आपण नंतर करू. आता या क्षणाला हा निर्णय घेणं खूप गरजेचं आहे आणि त्यांनी होकार कळवला. त्यामुळे हा विवाह जो झाला दॅट वॉज म्हणजे कितीही तुम्ही दुसऱ्या कुठल्याही गोष्टी कितीही लोकांनी जोडायचा प्रयत्न केला तरी त्याचं एकच कारण होतं पॉलिटिकल रिझन्स. दुसरा सगळ्यात महत्वाचा गैरसमज आपल्याला बाजीराव पेशव्यांबद्दल दिसून येतो तो म्हणजे की अनेक कादंबरीकारांनी ज्याला आपण आता पिक्चर बनवताना ज्याला लोक सिनेमॅटिक लिबर्टी बनवतात तसं मला वाटतं लेखनाची लिबर्टी सुद्धा घेऊन बाजीराव पेशव्यांना त्यांनी मद्यप्राशन सुरू केलं किंवा अभक्ष भक्षण सुरू केलं वगैरे वगैरे अशा गोष्टींबद्दलही भरपूर रंगून सांगितलं गेलं. मी माझ्या दरवेळेच्या या विषयाच्या व्याख्यानामध्ये दरवेळेस सांगतो आणि हे कुठल्याही प्रकारचा काय म्हणतात त्याला गर्व आहे किंवा कुठल्याही प्रकारची मगरुरी आहे म्हणून मी बोलत नाही. पण मी हे सगळ्यांना जाहीर आवाहन करत असतो की असा कुठलाही सबळ पुरावा आणून दाखवावा की श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी कधीही मद्यप्राशन केलेलं आहे. ह्याचा पुरावा कुठेही मिळाला तरी आम्ही लोक हे ऍक्सेप्ट करायला कधीही चाचरणार नाही की जे घडलेलं आहे ज्याचा पुरावा आहे त्याचा पुरावा आहे. पण ज्याचा पुरावा नाही आणि एखाद्या आपला स्वतःचा पॉलिटिकल किंवा दुसरा कुठला तरी फायदा काढण्यासाठी एखाद्याला जर बदनाम करण्यात येत असेल तर हे आपण कधीही मान्य करू शकत नाही आणि याचा सबळ पुरावा असल्याशिवाय कोणीही याच्यावर विश्वास ठेवू नये. त्यामुळे या गोष्टीवर तर जास्ती सांगण्याची गरज नाही. सबळ पुरावा कोणीही आणून दाखवावा. मी इथे बसून गॅरंटीने तुम्हाला सांगतो की एकही कोणाची बखर कोणाचाही दस्तावेज कुठलेही तुम्ही फारसी भाषेतले काढा उर्दू भाषेतले काढा कुठलाही दस्तावेज काढा ज्यावेळेस हे सांगितलं जातं की राजपुतांच्या ठिकाणी जेव्हा ते संधी साधायला म्हणजे त्यांच्याशी संधान बांधायला जेव्हा गेलेले होते त्यावेळेस राजपुतांमुळे त्यांना हे मद्यप्राशनाची सवय लागली. राजपुतांमधल्या उदयपूरची गादी असेल जयपूरची गादी असेल मेवाडच्या प्रांतातली कुठलीही गादी असेल तिथल्या कुठल्याही डॉक्युमेंटमध्ये हा सबळ पुरावा दाखवावा की श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी आमच्या बरोबर बसून मद्यप्राशन केलं त्यांना मद्यप्राशनाची सवय लागली आणि त्याच्या पायी ते कर्तव्याला परांमुख झाले आणि पूर्णपणे मदिरेमध्ये बुडून गेले. याचा कुठलाही सबळ पुरावा आणावा आणि मग या गैरसमजाबद्दल फैलाव करावा. मला नक्कीच गॅरंटी आहे असं कुठलाही पुरावा मिळणार नाही. आता अभक्ष भक्षणाचं म्हणाल तर बाजीराव पेशवे स्वतः याच विचाराचे होते की त्यांनी सांगितलेलं होतं की रात्रीचा वेळ किंवा मुहूर्त बघणं या दोन्ही गोष्टी त्यांना कधीच मान्य नव्हत्या. रात्रीचा वेळ ही झोपण्यासाठी वेळ नाहीच आहे. रात्रीची वेळ ही शत्रू बेसावत असताना त्याच्यावर हल्ला करण्यासाठी वेळ आहे. आणि हेच शिक्षण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावरनं त्यांच्या आयुष्यावरनंही कळतं जे बाजीराव पेशव्यांनी अचूक उचललं. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आदर्श होते त्यांनी ज्या पद्धती सांगितल्या होत्या त्यांनी जो गनिमी कावा सांगितला होता तो श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी अक्षरशः फक्त गड किल्ल्यांमध्ये नाही तर तो सपाट भूमीवरही त्यांनी तो इम्प्लिमेंट करून दाखवला. तर त्याच्यातलीच एक बाजू होती त्याच्यातलीच एक शिकवण होती छत्रपती शिवाजी महाराजांची की रात्र ही कधी झोपण्यासाठी नाहीये तर बेसावत शत्रूवर हल्ला करून त्याला नमोहरम करण्यासाठी रात्र आहे. पेशवाईमध्ये असताना किंवा पेशवे पदावर बसल्यावर सुद्धा म्हणजे पेशवे असतील किंवा छत्रपती सुद्धा असतील साध्या शिकारीला जायला सुद्धा मुहूर्त काढून आपल्याकडे लोक जायची. पण श्रीमंत बाजीराव पेशव्यांचा ह्याच्यावर कधी विश्वास नव्हता. या गोष्टी त्यांनी कधी पाळल्या नाहीत. मुहूर्त विहूर्त या गोष्टींमध्ये ते कधीही अडकले नाहीत. म्हणजे इनफॅक्ट इथपर्यंत एक आख्यायिका आहे म्हणजे आता ही आख्यायिका कितपत खरी आहे याच्याबद्दल शंका आहे पण याच्यावरून आपण एखाद्या माणसाच्या चारित्र्याचा वेध घेऊ शकतो की जेव्हा मोहम्मद खान बंगशचं पत्र म्हणजे ह्याच्यामध्ये माळव्यामध्ये जेव्हा वसुली करण्यासाठी नवीन प्रांत जो जिंकलेला होता त्याच्यात वसुली करण्यासाठी बाजीराव पेशवे गेलेले होते त्यांच्याबरोबर चिमाजी आप्पा सुद्धा तिकडे होते. मोहम्मद खान राजा छत्रसालाचं जेव्हा मदतीचं पत्र त्यांना इथे आलं मोहम्मद खान बंगशनी हल्ला केल्याचं त्यांना कळलं त्या पत्रातनं आणि राजा छत्रसालनी त्यांना मदत मागण्यासाठी पत्र पाठवलं तेव्हा असं म्हणतात की बाजीराव पेशवे हे जेवणाच्या ताटावर बसलेले होते. आता तेव्हाच्या आपण रूढी परंपरा जर बघितल्या तर अर्धवट जेवणाच्या ताटावरनं उठून जाणं
त्याच्यात न मुहूर्त बघता तातडीने सैन्याला तयार व्हायला सांगणं आणि रवाना होणं, या गोष्टी तर म्हणजे त्यावेळेच्या लोकांचं जर माइंडसेट बघितला या दुरापास्तच होत्या. तर अशा गोष्टी सुद्धा बाजीराव पेशव्यांनी केलेल्या आहेत, कारण त्या अशा कुठल्याही त्यांच्या दृष्टीने या कुठल्याही गोष्टींना महत्व देण्यासारखं नव्हतं. त्यामुळे अशा जर चारित्र्याचा माणूस असेल, जो सेवेसाठी आणि स्वराज्यासाठी इतका झटणारा माणूस असेल, तर त्याच्याबद्दल ह्या अशा गोष्टी ज्या पिकवल्या जातात या पूर्णपणे अफवा होत्या. त्याच्यानंतर आपण वळूयात, म्हणजे श्रीमंत बाजीराव पेशव्यांचं दुर्दैवी निधन झाल्यानंतर 1740 साली श्रीमंत नानासाहेब पेशवे म्हणजे बाळाजी बाजीराव हे पेशवे पदावर आले. तर त्यांच्याबद्दल तर अनेक गैरसमज आपल्याला बघायला मिळतात. सर्वप्रथम गैरसमज त्यांच्याबद्दल असा बघायला मिळतो की नानासाहेब पेशव्यांनी छत्रपतींचं राज्य बुडवलं आणि फक्त पेशवाईचं राज्य केलं. तर याच्यावर मला एक सांगावं असं वाटतं की आज्ञापत्र म्हणून एक मराठ्यांच्या इतिहासामध्ये एक चांगले लेख आपल्याला आढळतात, ज्याला आज्ञापत्र म्हणतात. म्हणजे अमात्य जे होते यांच्याकडे शाहू छत्रपतींच्या दरबारात, त्यांनी स्वतः लिहिलं आहे ते. त्याच्यामध्ये सुद्धा याचा उल्लेख आलेला आहे आणि छत्रपती शाहू महाराजांनी स्वतः शेवटच्या काळामध्ये, म्हणजे 1749 साली त्यांचं निधन झालं, त्यांच्या शेवटच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी स्वतःची आज्ञापत्र तयार केली आहेत की माझ्यानंतर स्वराज्य कसं चालवावं, कोणी चालवावं, काय पद्धतीने चालवावं, त्याच्यात कोण निर्णय घ्यायला सक्षम आहे, कोणाचे निर्णय तुम्ही प्रमाण मानायचे, या सगळ्याची आज्ञापत्र त्यांनी तयार करून ठेवलेली आहेत. त्या आज्ञापत्रामध्ये अनेक मुद्दे त्यांनी दिलेले आहेत. जवळपास माझं म्हणणं चुकीचं जर नसेल तर 15 ते 17 मुद्द्यांचं ते आज्ञापत्र आहे, जे स्वतः शाहू छत्रपतींनी बनवून घेतलेलं होतं, ते वाचून घेतलेलं होतं, त्याच्यावर त्यांचा शेवटची त्यांची मोहरही उठवलेली होती. तर त्या आज्ञापत्रामध्ये एक अशी आज्ञा त्यांनी देऊन ठेवलेली आहे की या संपूर्ण मराठा साम्राज्यामध्ये आता माझ्यानंतर हे साम्राज्य चालू ठेवायला आणि त्याचा विस्तार करण्यासाठी नानासाहेब पेशवे सोडले तर दुसरा कुठलाही लायक माणूस मला दिसत नाही. त्यामुळे ह्याच्या पुढे, आजपासून पुढे नानासाहेब पेशव्यांकडे वंश परंपरागत पेशवाई राहावी. त्यांना स्वतःला भट कुटुंबाबद्दल आणि त्या कुटुंबातल्या आस्थेबद्दल, स्वामीनिष्ठेबद्दल इतका त्यांचा कॉन्फिडन्स होता, त्यांनी स्वतः लिहून ठेवलेला आहे की नानासाहेब पेशव्यांकडे वंश परंपरागत पेशवाई चालावी. ह्याच्या पुढे स्वराज्याचे सगळे, म्हणजे शिक्के कटार असेल किंवा सगळी मुखत्यारी असेल किंवा स्वराज्याचे सगळे निर्णय घेण्याचे जे काही काम असेल, ते ती सगळी कामं पेशवे करतील. छत्रपतींची गादी ही शेवटपर्यंत अबाधितच राहील. पेशव्यांनी छत्रपतींच्या गादीला कधी धक्का लावायचा नाही आणि छत्रपतींच्या गादीचा कधी अवमान करायचा नाही. छत्रपतींची गादी अबाधित राहणार, कारण स्वामी जगला तरच प्रजा जगेल. आणि हीच भावना अगदी शेवटच्या दुसऱ्या बाजीराव पेशव्यांपर्यंत सगळ्यांच्या मनात होती. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी सुद्धा इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारलेला असताना त्यावेळेचे छत्रपती प्रतापसिंग राजे भोसले होते, त्यांना सुद्धा त्यांनी स्वतः बरोबर घेतलेलं होतं, कारण त्यांना हे चांगलंच माहिती होतं की स्वामी जगला तर प्रजा जगणार. ही आज्ञा स्वतः शाहू छत्रपतींनी लिहून दिलेली होती की यापुढे स्वराज्याचे सगळे निर्णय श्रीमंत नानासाहेब पेशवे आणि वंश परंपरागत त्यांच्याकडे चालत आलेल्या पेशवाईनीच घेतले जातील. त्यामुळे हा तर गैरसमज पहिले खोडून टाकला पाहिजे की नानासाहेब पेशव्यांनी छत्रपतींचं राज्य बुडवलं आणि पेशवाईचं राज्य सुरू केलं. याला कुठलाही सबळ पुरावा नाही. मी जे आता तुम्हाला सांगितलं त्याला सबळ पुरावा नक्कीच इतिहासामध्ये आहे. आता आपण म्हणजे बऱ्याच गोष्टींमध्ये आपण बोलत चाललेलो आहोत. तर जे मला तुम्हाला सांगायचं होतं या सगळ्या निमित्ताने, ते असं आहे की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अनेक वेळा इतिहास आपण जर बघितला की इतिहासातली साधनं जर आपण बघितली की कोणी लिहिलेली कशी साधनं आहेत. माझ्याकडे एक उदाहरण आहे की पानिपतावरती मी 3 वेगवेगळ्या बखरी वाचलेल्या आहेत. त्यातली एक बखर आहे ती शिंद्यांच्या पदरी असलेल्या एका कारकुनाने लिहिलेली आहे. त्यातल्या त्यात एकच जी बखर आहे ती मला वाटते की पानिपताच्या युद्धाच्या जवळपास 20 ते 22 वर्षानंतर लिहिलेली बखर आहे. त्यामुळे त्यातल्या त्यात ती प्रमाण मानता येते. आणि नाना फडणवीस स्वतः त्या युद्धभूमीवर तिकडे उपस्थित होते, त्यामुळे त्यांची थोडी प्रमाण मानता येते. तसंच सुजा उद्धवला जो होता नवाब अयोध्येचा, त्याच्या मथुरेचा नवाब होता सुजा उद्धवला, त्याच्या दरबारात असलेला काशीराज पंडित म्हणून त्याचा प्रधान होता, तो सुद्धा तिकडे उपस्थित होता. त्यांनी सुद्धा लिहिलेली बखर आहे, ती सुद्धा प्रमाण मानता येते. पण बाकी ज्या बखरी आहेत, इतिहास लिहायचा आपण ट्रेंड जर बघितला तर आता हेच उदाहरण घ्या की शिंद्यांच्याकडे असलेल्या कारकुनांनी जेव्हा पानिपताची बखर लिहिली
तेव्हा त्यांनी होळकरांना शिव्या घातल्या, पण शिंद्यांची बाजू उचलून धरली. होळकरांच्या पदरी असलेल्या कारकुनानंतर होळकरांच्या पुढच्या वंशजांना कळावा आपल्या पूर्वजांचा पराक्रम, ह्याच्यासाठी लिहिलेली ती जी बखर होती, म्हणजे मल्हारराव होळकरांचं चरित्र जे त्या बखरकारांनी लिहून काढलं, त्याच्यामध्ये जे पानिपताचे उल्लेख आहेत, त्याच्यामध्ये शिंद्यांना आणि भाऊसाहेब पेशव्यांना, म्हणजे सदाशिवराव भाऊ पेशव्यांना दूषणं दिली गेलेली आहेत आणि होळकरांचीच बाजू कशी आतापर्यंत चांगली होती हे दाखवलं गेलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये चूक कोणाचं बरोबर कोणाचा हा भागच नाहीये. चर्चेचा मुद्दा असा आहे की इतिहास कायम लिहिला गेला जातो, तो या बखरी लिहिल्या गेलेल्या आहेत किंवा नोंदी लिहिल्या गेलेल्या आहेत, या कायम म्हणजे कायम नाही पण बऱ्याच वेळेला तुम्हाला बायस्ड दिसतात. तर मग अनबायस्ड काय मानायचं? तर अनबायस्ड ह्याला मानायचं की नंतरच्या काळामध्ये ज्यांनी अशी साधनं म्हणजे बखरी असतील किंवा त्यावेळेचा अस्सल झालेला पत्रव्यवहार असेल, त्या पत्रव्यवहारावरनं अनेक वर्ष त्याचं आकलन करून स्वतः जेव्हा त्याच्याबद्दल एखादी गोष्ट लिहिली गेलेली आहे, त्या गोष्टीला आपण प्रमाण असं मानू शकतो. उदाहरण द्यायचं तर गोविंद सरदेसाई नावाच्या थोर इतिहासकारांनी मराठा रियासत नावाचा त्यांचं स्वतःचे आर्टिकल्स लिहिलेले आहेत, स्वतःची पुस्तकं लिहिलेली आहेत. त्या मराठा रियासतचे 3 का 4 खंड आहेत आणि त्याच्यात त्यांनी अस्सल पत्रांचे नमुने दिलेले आहेत. आता ज्या वेळेस पानिपताच्या मोहिमेचं आपण उदाहरण घेतलं, तर पानिपताच्या मोहिमेच्या वेळेस अस्सल पत्रव्यवहार जो झालेला आहे, तोच जर छापून दिला गेला, तर आपल्याला बरेच गैरसमज दूर होण्याला अजून जास्ती वाव मिळतो. अशा गोष्टी आपण प्रमाण मानू शकतो. म्हणजे राजवाडे असतील, जदुनाथ सरकार असतील, आतापर्यंत निनाद बेडेकर आहेत किंवा मंदार लवाटे आहेत आणि मोहनराव शेटे आहेत, पांडुरंग बलकवडे आहेत, असे अनेक थोर इतिहासकार आहेत जे या गोष्टीवर काम केलेलं आहे. आता इतक्यातलं उदाहरण द्यायचं तर उदय कुलकर्णी म्हणून आहेत. माझ्या मते ते युके मध्येच असतात, इफ आय एम नॉट रॉंग, युके का युएस मध्ये असतात, पण युके मध्ये त्यांनी ब्रिटिशांच्या म्युझियम मध्ये जाऊन अनेक गोष्टींचा शोध लावलेला आहे, अनेक पत्रव्यवहारांचा शोध लावलेला आहे. तर अशा लोकांनी जे खूप व्यासंग वाढवून भरपूर अभ्यास करून ठेवलेला आहे, त्या लोकांचं लिखाण जर आपल्याला वाचायला मिळालं, तर आपण ते प्रमाण मानू शकतो. पहिली गोष्ट, जर तुम्हाला गोष्ट म्हणून कुठली वाचायची असेल, तर तुम्ही कादंबऱ्या नक्कीच वाचू शकता. पण जर तुम्हाला खरा इतिहास जाणून घ्यायची जर आवड असेल, तर कादंबरी पहिले प्रथम वाचू नका, हा माझा सगळ्यांना प्रथम सल्ला असेल. आता नानासाहेब पेशव्यांच्या कारकिर्दीबद्दल आपण सगळ्यात मोठा लोकांच्या मनात जो आहे, लोकांच्या मनात ह्या गोष्टीचा एक डाग आहे की पानिपताची मोहीम आणि मराठ्यांची झालेली हार. तर मराठ्यांची ती हार नव्हती, मराठ्यांची ती शौर्य गाथा होती. पण या बाबतीत जेव्हा इतर आपल्याला गोष्टी आपल्याला वाचायला मिळतात, लोकांचं लिखाण वाचायला मिळतं, तेव्हा असं दिसतं की नानासाहेब पेशव्यांचे अनेक त्याच्यामध्ये डिसिजन चुकले. नानासाहेब पेशव्यांनी अनेक वेळा चुकीचे निर्णय घेतले गेले. म्हणजे रघुनाथराव पेशव्यांनी उत्तरेतल्या 2 स्वाऱ्या करून आल्यानंतर सुद्धा त्यांना न पाठवता सदाशिवभाऊ पेशव्यांना पानिपताच्या मोहिमेवर पाठवलं. ही एक चूक झाली असा गैरसमज लोकांना आहे, तर तो गैरसमज आहे. मुळातच सदाशिवभाऊ पेशव्यांना त्याच्या आधी अनेक वर्ष युद्धाचा अनुभव होता. उत्तरेतला अनुभव नव्हता हे मान्य आहे, पण मग तसा दक्षिणेतला अनुभव रघुनाथराव पेशव्यांना नव्हता. कारण तिकडे सदाशिवराव भाऊ पेशव्यांनी अनेक मोहिमा केलेल्या होत्या, त्या सक्सेसफुल करून दाखवलेल्या होत्या. मुळातच असं आहे की रघुनाथराव पेशव्यांना दुसऱ्या मोहिमेवर, जेव्हा आटकेपार मोहिमेवर जेव्हा नानासाहेब पेशव्यांनी पाठवलेलं होतं, तेव्हा त्या मोहिमेचा उद्देश हा नवीन प्रदेश काबीज करण्याचा नव्हता, तर उत्तरेमध्ये शिंदे होळकर हे मराठ्यांच्या साम्राज्याचे 2 मुख्य स्तंभ होते. आणि या स्तंभांमध्ये जेव्हा कुरबुरी सुरू झाल्या, तेव्हा नानासाहेब पेशव्यांसारख्या धोरणी आणि मुत्सद्दी माणसांनी हे ओळखलं की या कुरबुरी जर आता बंद नाही केल्या, तर मराठ्यांच्या साम्राज्याला ह्याच्यानी नक्कीच पोखरलं जाईल. तर या शिंदे होळकरांमधले तंटे आणि दुवे म्हणजे तंटे बखेडे मिटवण्याची जबाबदारी त्यांनी रघुनाथराव पेशव्यांना दिलेली होती, जे रघुनाथराव पेशव्यांना जमलं नाही. उलट त्यांनी त्या मोहिमेमध्ये वसुली किंवा शांतता प्रस्थापित करण्याच्या ऐवजी कर्ज करून ते परत घेऊन आले. याच वेळेस सदाशिवभाऊ पेशव्यांचा स्वभाव असा होता की त्यांनी आधीच सुचवलेलं होतं की मोहिमेवर गेल्यावर मोहिमेचा खर्च तिथल्या तिथेच भागवायचा, इथून नवीन कर्ज काढून घ्यायचं नाही. अशा अनेक गोष्टी होत्या ज्याच्यानी ते हिशोबाला तत्पर होते, धोरणी होते त्यांच्या, म्हणजे त्यांच्याकडे ते डिसिजन मेकिंग पॉवर होती. ते प्रत्येकाला एकत्र बांधून ठेवू शकत होते आणि धाकानी नाही. जिकडे गरज पडेल तिकडे धाक दाखवायचा, जिकडे गरज असेल तिकडे प्रेमाने बांधून ठेवायचं. लोकांना एकत्र बांधून ठेवण्याची कसब सदाशिवभाऊ पेशव्यांकडे होती. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे जेव्हा 4 दिवसाचे उपाशी सैनिक सुद्धा जेव्हा आपल्या सेनापतीच्या एका इशाऱ्यावरती
समोर असलेल्या आपल्या जवळपास आपल्यापेक्षा 10-20 हजारांनी जास्ती असलेल्या सैन्यावरती उपाशीपोटी तुटून पडतात. अनेक सैनिक तिकडे, अनेक सरदार तिकडे फक्त सदाशिवभाऊ पेशवे म्हणजे सेनापती पदाशी निष्ठा आहे म्हणून आपल्या प्राणाची आहुती देतात. याच्यावरनच कळतं की सदाशिवभाऊ पेशव्यांकडे माणसं जोडून ठेवण्याची जी कसब होती ती म्हणजे अद्वितीय होती. आणि उत्तर हिंदुस्थानातली 1752 नंतर जी परिस्थिती झाली म्हणजे अहमदिया करार 1752 मध्ये झाल्यानंतर म्हणजे दिल्लीच्या बादशाहीच्या रक्षणाची जबाबदारी मराठ्यांवर आल्यानंतर जी परिस्थिती राजकारणाची तिकडे चिघळत गेली त्याच परिस्थितीकडे बघता 1761च्या पानिपताच्या मोहिमेच्या वेळेस लोकांना जोडून एकत्र आणून ही लढाई जी आहे ही मराठे आणि गिलचे किंवा मराठे आणि पठाण किंवा मराठे विरुद्ध अब्दाली अशी लढाई नसून ही देशासाठीची लढाई आहे अशी भावना लोकांमध्ये रुजवण्यासाठी त्यांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी सदाशिवभाऊ पेशव्यां एवढा लायक दुसरा कोणीही नव्हता हे नानासाहेब पेशव्यांनी ओळखलेलं होतं आणि म्हणूनच सदाशिवभाऊ पेशव्यांची त्या मोहिमेसाठी नियुक्ती झाली. अजून एक गैरसमज नानासाहेब पेशव्यांबद्दल असा आहे की तिकडे पानिपताच्या स्वतः तिकडे मुक्कामी असताना सदाशिवभाऊ पेशव्यांनी तिथली परिस्थिती लिहून पाठवलेली होती आणि नानासाहेब पेशव्यांनी स्वतः इथून कुमक घेऊन त्यांच्या मदतीला जाण्याचं ठरवलं. आता जाण्याचं ठरवलं साधारण दिवाळीनंतर म्हणजे दसऱ्यानंतर इकडून त्यांनी कूच केली. ऑक्टोबरच्या महिन्यात 1760च्या ऑक्टोबरमध्ये नानासाहेब पेशव्यांनी पुणे सोडलं. पण थेट ते उत्तरेकडे न जाता ते पैठणला थांबले. तिथे त्यांनी त्यांचं दुसरं लग्न केलं. आता यावर इतिहासकारांनी आणि कादंबरीकारांनी अनेक गोष्टी रंगवल्या की नानासाहेब पेशवे कसे विलासी होते, कसे चैनी होते आणि त्यांना अशा गोष्टींचा कसा चैनींचा नाद होता किंवा विलास भोगाचा नाद होता त्यामुळे त्यांनी दुसरं लग्न केलं. याच्या मागे एक कारण आहे. पहिले प्रथम म्हणजे याच्या आधी अटकेपारची मोहीम असेल किंवा त्याच्या आधी जे काही हैदर अलीवरच्या मोहिमा असतील किंवा उत्तरेतल्या मोहिमांनी जे कर्ज झालेलं होतं त्या कर्जाला अनुसरून बघता पुणे आणि त्याच्या आजूबाजूच्या सर्व सावकारांकडनं पेशव्यांनी कर्ज घेऊन झालेलं होतं. आता कर्जासाठी एक नवीन स्रोत आपल्याला शोधणं गरजेचं होतं. दुसरी गोष्ट जेव्हा नानासाहेब पेशवे हे पेशवे पदावर आले तेव्हा त्यांच्या मध्येच म्हणजे तंटे बखेडे आपल्याकडे तुम्हाला म्हणलं तसं 18 पगड जाती आहेत, वेगवेगळे समाज आहेत, वेगवेगळे पंथ आहेत. तर या सगळ्यामध्ये तंटे बखेडे निर्माण करण्यासाठी एक अशी आवई त्यावेळेस पिकवली गेली की नानासाहेब पेशवे हे स्वतः कोकणस्थ आहेत त्यामुळे त्यांच्या राज्यामध्ये त्यांच्या दरबारामध्ये कोकणस्थ लोकांनाच ते जास्ती प्राधान्य देतात आणि देशस्थ लोक म्हणजे देशस्थ ब्राह्मण समाज जो आहे जे अनेक वर्ष देशस्थ असतील, कऱ्हाडे असतील, प्रभू असतील, जे अनेक वर्ष इकडे स्वराज्याच्या सेवेमध्ये आहे त्यांना डावललं जातंय असा जो आरोप लावला गेलेला होता. अनेक प्रकारे या लोकांच्या शंकांचं निरसन करण्याचा नानासाहेब पेशव्यांनी प्रयत्न केला. पण त्याच्यावर एक शेवटचा उपाय असा होता की पैठणचे एक सावकार होते, नाईक आडनाव होतं त्यांचं आणि ते देशस्थ ब्राह्मण होते आणि खूप सधन सावकार होते. त्यामुळे एका निर्णयामुळे 2 फायदे झाले. पहिला फायदा म्हणजे उत्तरेतल्या मोहिमेसाठी जाण्यासाठी नवीन सावकाराकडनं नवीन कर्ज मिळालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे देशस्थ ब्राह्मणाची मुलीशी लग्न केल्यामुळे देशस्थांची आपली सोयरीक जोडली गेली. आता तरी या अफवा आणि आता तरी या खोट्या गोष्टींना आळ बसेल, या खोट्या गोष्टींचा संबंध संपेल याच्यासाठी म्हणजे स्वतःचं वैयक्तिक आयुष्य आणि काही इतर गोष्टी असतील त्या बाजूला ठेवून स्वराज्यासाठी हे पेशवे पद किंवा हे साम्राज्य अढळ राहण्यासाठी त्यांनी दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला. त्यामुळे ही जी आवई आपल्याला पिकवली जाते की ते विलासी होते, चैनी होते हे चुकीचं आहे. अजून एक गैरसमज असा आहे की तुम्ही त्या म्हणजे पानिपताचा जो पिक्चर आला तो जो थ्रिलरपणा झाला आशुतोष गोवारीकरनी जो पिक्चर काढला आणि ज्यात सांगितलं की इतिहासाला रेफर करून आम्ही या गोष्टी मांडलेल्या आहेत त्याच्यातही तुम्ही बघितलं असेल किंवा काही वर्षांपूर्वी मृणाल कुलकर्णींनी सुद्धा एक रमा माधव नावाचा पिक्चर काढलेला होता. पिक्चर चांगला होता, इतिहासाचे संदर्भही चांगले होते. एकच फक्त त्याच्यात चूक होती जी पानिपताच्या वेळेसही दाखवलेली होती. पानिपताच्या पिक्चरमध्ये सुद्धा ती चूक दाखवली की खाशा डेऱ्यामध्ये जेव्हा मसलतीसाठी राजकारणाचे निर्णय घेण्यासाठी जेव्हा नानासाहेब पेशवे पेशवे म्हणून बसत असतात तेव्हा त्यांच्या बाजूला गोपिकाबाई सुद्धा त्या पेशव्यांच्या मसनदीवर बसत होत्या आणि ते त्यांना गोपिकाबाई त्यांना याच्याबद्दलचे निर्णय सांगत होते. आता याच्यामध्ये कोणाचीही प्रतिमा खराब करण्याचा माझा प्रयत्न बिलकुल नाही. गोपिकाबाई या स्वतः राजकारणात अत्यंत बुरलेल्या होत्या. म्हणजे माधवराव पेशव्यांनी सुद्धा नानासाहेबांच्या मुलांनी सुद्धा जेव्हा पेशवे पदावर आले तेव्हा अनेक गोष्टींमध्ये त्यांनी गोपिकाबाईंचे सल्ले घेतलेले आहेत. गोपिकाबाई इतक्या राजकारणात मुरलेल्या होत्या. पण पेशव्यांच्या मसनदीवर पहिल्या प्रथम पासून शेवटपर्यंत कुठलीही पेशवे स्त्री बसलेली नाही.
छत्रपतींच्या सुद्धा म्हणजे छत्रपतींच्या सिंहासनावर सुद्धा जेव्हा गरज पडली तेव्हाच तारा राणी जाऊन बसल्या. याच्यामध्ये कुठल्या मेल डॉमिनन्स किंवा फिमेल डॉमिनन्सचा इकडे संबंध नाही. पण पेशव्यांच्या मसनदीवरती जेव्हा सगळ्या सरदारांवरती खलबतं सुरू आहेत, जेव्हा स्वतः नानासाहेब पेशव्यांना गरज वाटली तेव्हा त्यांनी गोपिकाबाईंना विचारलं, त्यांचा सल्ला घेतला सुद्धा. पण हे जे दाखवलं जातं की गोपिकाबाई त्यांच्या बाजूला बसल्या होत्या, याचा उद्देश वेगळा असतो. याच्यासाठी हे दाखवलं जातं की त्यांना दाखवणाऱ्यांना हे चित्र तयार करायचं असतं की ते कसे बाईच्या सांगण्यावरनं वागत होते. हा पूर्णपणे गैरसमज आहे. असं कधीही झालेलं नव्हतं. ते कोणाच्याही सांगण्यावरनं किंवा गोपिकाबाईंनी त्यांना भडकवलं असेल, त्यांच्या सांगण्यावरनं झालं असेल असं कसंही नाही. गोपिकाबाईंचा सदाशिव भाऊ पेशव्यांवर राग होता, त्यामुळे मुद्दामून त्यांनी त्यांना मोहिमेमध्ये पाठवलं. हाही गैरसमज चुकीचा आहे. नानासाहेब पेशव्यांनी जेव्हा स्वतःच्या हाताने तिथल्या उत्तरेतल्या म्हणजे पानिपताचे वरनं जेव्हा लोक पळून येत होती, वाचलेली लोक जेव्हा दक्षिणेत धावत येत होती, तेव्हा सुद्धा नानासाहेब पेशव्यांनी स्वहस्ते तिथल्या अनेक सावकारांना आणि कमावसदारांना पत्र लिहिलेली आहेत. नारोशंकर म्हणून आपले जे हिंगणेकर जे होते तिथे वकील होते, त्यांनाही पत्र लिहिलेली आहेत की माझ्या जेव्हा भाऊचा चेहरा बघीन तेव्हाच मला आणि माझ्या बायकोच्या जीवात जीव येईल. ह्याच्यावरून आपल्याला कळतं की गोपिकाबाईंचा सुद्धा सदाशिव भाऊ पेशव्यांवर भरपूर जीव होता. असे अनेक गैरसमज आहेत, म्हणजे सांगायला गेलं तर ते खूपच कमी पडेल. तरी मी त्यातल्या त्यात जे सगळ्यात जास्ती प्रचलित आहेत ते गैरसमज मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि माझ्या मते 45 मिनिटं झालेली आहेत, त्यामुळे मी आत्ता इथे थांबतो. आणि याच्या पुढे एक्सटेंड करायचा असेल, कोणाला काही प्रश्न असतील तर नक्कीच मला प्रश्न विचारा. माझं जेवढंसं अल्पसं नॉलेज आहे त्याच्यावरनं मी तुम्हाला नक्कीच उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. ते पेशवे का पेशवा आडनाव त्यांचं? पेशवे ही पदवी आहे. हा, आणि पेशवा म्हणून उदयसिंह पेशवाला आडनाव लागतात विचारतो. त्याचं एक कारण आहे. तुम्ही स्वतःही त्यांना भेटलात तरी सुद्धा ते तुम्हाला त्याचं कारण सांगू शकतील. जेव्हा दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी 1819 साली जेव्हा त्या म्हणजे तहावरती सह्या केल्या, त्याच्यानंतर इंग्रज सरकारांनी त्यांना पेन्शनवर ब्रह्मावर्तावर नेलं. त्याच्यानंतर इंग्रज सरकारांनी पेशव्यांना पेशवे ही पदवी लावण्यासाठी मनाई केली. इंग्रज सरकारांचा विचार इतका खोलवर होता की त्यांनी मुद्दामून त्यांना मातृभूमीपासून लांब नेलं, अनेक हजार मैल लांब नेलं. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की तुम्ही पेशवे ही पदवी किंवा हे आडनाव आता लावू शकत नाही, तुम्हाला महाराज म्हणून संबोधलं जाऊ शकतं. त्यामुळे त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी पेशवे ही पदवी लावण्याच्या ऐवजी पेशवा ही म्हणजे पदवी लावली, हे आडनाव लावलं. याच्यामध्ये कोणाचा एकेरी उल्लेख करण्याचा उद्देश नाहीये. पण त्यावेळेस जे सुरू झालं, त्यावेळेस जो पायंडा पडला, त्यामुळे पेशवेच्या ऐवजी पेशवा झालं आणि आताही ते आडनाव कंटिन्यू झालं. करेक्ट, परफेक्ट आहे. कोणाला काय विचार असेल तर प्लीज गो हेड, अनम्यूट करा की काय विचारायचं ते विचारू शकता प्लीज. नाही विचारायचं नाही, परंतु खरोखर अनेक गैरसमज आपले होते किंवा ऐक्यू गोष्टी असतात, त्यांचं अत्यंत लिवेंनी निरसन केलंय. आणि म्हणजे पटणार असं आहे, काही एक बाजू घेऊन मांडायचं नाही, खूप पटेल अशा टाईपचं निरसन केलं आणि इतिहास माहीत झाला. तर खूपच छान, धन्यवाद. खरंच छान झालं. आणि एक थोडासा तुमचा गैरसमज मी दूर करते की डॉक्टर उदय कुलकर्णी हे UK US मध्ये नाही, पुण्यातच असतात आणि आमचे चांगले मित्र आहेत. पण UK मध्ये असताना त्यांनी त्या लायब्ररीमध्ये केले. म्हणजे इतिहासाचा अमोल ठेवा आहे, याबद्दल काही वाद. करेक्ट, त्यांचाही अभ्यास खूप छान आहे. आणि त्यांनी स्वतःहून जे इनिशिएटिव्ह घेतलं ना की त्या म्युझियम्स मध्ये जाणं, त्या गोष्टी शोधून काढणं, त्याचं ट्रान्सलेशन करणं. इतक्यातच त्यांनी एक नवीन पुस्तक पानिपतावर त्यांचं आधीचं पुस्तक होतं की सॉलिस्टिस इन पानिपत होतं. आणि आत्ताही त्यांनी मध्यंतरी मी लेख वाचला की अजून एक नवीन पुस्तक त्यांनी प्रकाशित केलेलं आहे का प्रकाशित करणार आहेत. तर त्यांनी हे जे इनिशिएटिव्ह घेऊन तिकडे जाऊन एवढे कष्ट आणि वेळ आणि पैसा हे सगळं खर्च करून हे गोळा करणं, हेच खूप कौतुकास्पद आहे. त्यांनी पूर्ण तो पानिपतचा रूट आणि हे सगळा तो स्वतः तिथपर्यंत जाऊन येऊन त्यांनी ते केलेलं आहे. नक्कीच केलेलं आहे. आणि छत्रसाल मुसलमान होते का? नाही, राजा छत्रसाल हे प्रणामी पंथाचे होते. तर याच्या मागे एक छोटीशी गोष्ट आहे, 2च मिनिटं घेतो मी. की छत्रसाल महाराजांनी जेव्हा बुंदेलखंडामध्ये स्वतःचं राज्य स्थापन करण्याचा विचार केला,
त्यावेळेस त्याच्या आधी अनेक वर्षांपासून तिकडे मुघली अंमल असल्यामुळे त्या बुंदेलखंडामध्ये मुसलमानांची सुद्धा संख्या खूप जास्ती होती. तर त्यावेळेस त्यांना हे कळलं की फक्त हिंदू राज्य स्थापन करणं इतकं तेवढं सोपं जाणार नाही, कारण फक्त शासक हिंदू असेल आणि प्रजा मुसलमान असेल तर ते राज्य किती टिकेल आणि किती वाढेल याचा आपण विचार करू शकता. त्यामुळे त्यांनी असं केलं की त्यावेळेस प्रणामी पंथ नावाचा एक पंथ होता. आता त्यांनी सुरू केला का आधीपासून होता याबद्दल द्विधा मनस्थिती आहे, पण एक प्रणामी पंथ होता. त्या पंथामध्ये हिंदू आणि मुसलमान दोन्ही, म्हणजे हिंदू धर्मातले आणि मुसलमान मजहब मधल्या दोन्ही गोष्टींची प्रॅक्टिस केली जाते. म्हणजे त्याच्यात नमाजही पडलं जातं आणि कृष्णाची भक्तीही केली जाते. असा तो प्रणामी पंथ आहे. त्यांनी प्रणामी पंथाचा स्वीकार मुद्दामून केला, ज्याच्यामुळे त्यांना तिथे असलेल्या मुसलमान प्रजेचीही सिंपथी मिळाली. आणि त्यांनी आपल्याला सांगतात की मस्तानी बाईसाहेबांच्या ज्या मातोश्री होत्या त्या त्यांच्या दरबारात नाचणाऱ्या नर्तकी होत्या, तर तसं नव्हतं. त्यांनी मुद्दामून, जसं बाजीराव पेशव्यांनी राजकीय फायद्यासाठी दुसरं लग्न केलं, तसं राजा छत्रसालांनी त्यांची जी पहिल्या 2 बायका असून सुद्धा तिसरी बाई म्हणजे मुसलमान बाईशी लग्न केलं, कारण तिकडे त्यांना अनेक काळ, चिरंतर काळ, अनेक पिढ्यापर्यंत स्वतःचं राज्य तिकडे टिकवायचं होतं. प्रणामी पंथाचा स्वीकार तर केलाच, पण मुसलमान मजहबच्या एका बाईशी लग्न सुद्धा करून हे दाखवून दिलं की माझ्यामध्ये हिंदू मुसलमान असा भेद नाही, तर मला सर्वांच्या कल्याणासाठी इकडे राज्य चालवायचं आहे. ओके, थँक्यू. कारण हे माहिती नव्हतं, म्हणजे प्रणामी पंथाबद्दल वगैरे खरंच माहिती नव्हतं. प्रणामी पंथाचे होते ते. ओरछाला त्यांचं जिथे पॅलेस आहे तिथे साऊंड अँड लाईट शो पण छान दाखवतात त्याच्याबद्दल. हो, हे मी ऐकलेलं आहे नक्कीच. त्यांचे एक वंशज आहेत, त्यांचं माझ्या फेसबुकच्या फ्रेंड लिस्ट मध्ये आहेत. तर ते जे आहेत त्यांचे वंशज आता ते तिथेच राहतात, बांद्यामध्येच राहतात. तर त्यांच्याकडनं ते इथे पुण्यात आलेले होते, माझ्या मते 16-17च्या आसपासच्या एका बाजीराव पेशव्यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला आलेले होते. तर त्यावेळेस त्यांच्याकडनं या गोष्टी सगळ्या ऐकायला मिळालेल्या होत्या की तिकडे लाईट अँड साऊंड शो वगैरे आहे म्हणून. हो, आम्ही बघितलाय तो. ओके, पण खूप छान झालं तुमचं व्याख्यान आणि थँक्यू. बऱ्याच नवीन गोष्टी पण कळल्या. थँक्यू. सागर, खूप छान झालं आणि Thank you. बरेच दिवसांनी तुला पाहिलं. हो. खूपच छान झालं, म्हणजे थँक्यू. अभ्यास खूप केलायस तू. आणि मला असं वाटतं की आपल्याला जर या गोष्टी माहिती असतील तर अननेसेसरी जे राजकारण केलं जातं किंवा ह्या गोष्टी असतात तर त्याला आपणही बळी पडणार नाही आणि आपण थोडंसं जे काही आपल्याला माहिती गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत पण निश्चितपणे पोहोचवायचं काम निदान आपल्याकडनं तरी करू शकू. नक्कीच. पुढचं मग ते त्यांच्याकडे राहिलं. एक गोष्ट आहे जी आपल्याला ना आतापर्यंत आपण खूप चुकीच्या फ्लो मध्ये वाहत जाऊन आपण त्या गोष्टी म्हणजे त्याचं अनुकरण केलेलं आहे. ज्या काळातलं मी बोलतोय, म्हणजे छत्रपतींच्या किंवा पेशवाईच्या काळातलं मी बोलतोय, तेव्हा मराठा ही जात नव्हती. मराठा हा समूह होता जो या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेला आहे, जो मराठी भाषा बोलतो, ज्याला मराठी असण्याच्या अस्मितेबद्दल अभिमान आहे, अशा सगळ्या समूहाला मराठा असं संबोधलं जायचं. त्यामुळे हे तुम्ही छत्रपतींच्या तोंडून, अनेक सरदारांच्या तोंडून, खुद्द पेशव्यांच्या तोंडूनही अनेक पत्रव्यवहारांमध्ये ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे की आम्ही मराठे. त्यामुळे हे साम्राज्य जे होतं हे मराठा साम्राज्य होतं. आता आपण त्याला काय म्हणतो की मराठा ही वेगळी जात म्हणतो, पण त्या काळी अशी भावना कोणाच्याही मनात नव्हती. 18 पगड जाती भरपूर होत्या. तू लोहार, तू कोंभार, तू माळी, तू धनगर असं सगळं होतं. पण जेव्हा स्वतःच स्वराज्यामध्ये स्वतःची ओळख काय आहे, आपल्या हिंदुस्थानात आपली ओळख काय आहे, तर मी मराठा आहे अशीच ओळख सगळ्यांची त्यावेळेला होती. मला वाटतं अजूनही वंशज ते कुठल्या बलुचिस्तानमध्ये काहीतरी ऐकलं होतं मी. रोड मराठा नावाची एक जमात आहे. हा, तर ते पानिपतानंतर अहमदशाह अब्दालीने अनेक इथले गुलाम पकडून तिकडे, म्हणजे इथल्या सैनिकांना पकडून गुलाम म्हणून तिकडे घेऊन गेले. हा, तर त्याच्यातली ती रोड मराठा नावाची जमात अजूनही तिकडे आहे. अजूनही ते इकडचं परंपरागत फेटा वगैरे. हो, ते जपतात. बरोबर. त्यांच्याकडेच, म्हणजे जेव्हा विश्वास पाटलांनी सुद्धा ही कादंबरी लिहिलेली होती, तेव्हा विश्वास पाटलांनी सुद्धा तिकडे जाऊन जेव्हा भरपूर काही रिसर्च करायचा प्रयत्न केलेला होता, तेव्हा त्यांना अजूनही उत्तरेमध्ये, म्हणजे पानिपताच्या आसपास हरियाणाच्या अनेक गावांमध्ये सदाशिव भाऊ पेशव्यांवरती पोवाडे रचलेले त्यांना मिळाले. तर आपल्या इकडे माहित नाही. आणि त्यांनी तिकडे एक उदाहरण पण लिहिलेलं आहे, त्या कादंबरीच्या शेवटीच लिहिलेलं आहे, का मी त्यांच्या कुठल्या मुलाखतीत बघितलेलं आहे. त्यांनी तिकडे गेल्यावर त्या माणसांशी, गावकऱ्यांशी चर्चा करत असताना ते गावकरी, म्हणजे त्यांच्याकडे त्या वेगळ्या स्मृती आहेत पेशव्यांबद्दल. तर त्याच्यातनं त्यांनी विचारलेलं होतं की सदाशिव भाऊ पेशव्यांच्या वंशजांपैकी किती जण तुमच्याकडे मुख्यमंत्री झाली, आजपर्यंत कोण कोण तिकडे किती राजकीय ह्याच्यात आहे, आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, आज ते कसे राहतात, त्यांचा कुठे महाल आहे.
म्हणजे कुठे किती मोठ्या राजवाड्यात ते राहतात, अशा खूप गोष्टींचा प्रश्न विश्वास पाटलांना पडले आणि त्या सगळ्या गोष्टींवर त्यांनी खूप खेद व्यक्त केला, की त्या लोकांच्या मनामध्ये अजूनही स्मृती वेगळ्या आहेत आणि आपण केवळ एका जातीचा टॅग लावून त्या अख्ख्या पेशवाईलाच आपण कसं बदनाम केलं आणि आपण विसरून गेलो त्या सगळ्या लोकांना असं. दुर्दैव आहे. अनफॉर्च्युनेट. टू यू. बलुचिस्तानमध्ये पण बरेच मराठी लोक आहेत, म्हणजे आडनाव मराठी असलेलं काहीतरी आहेत. आहे ना, हा, आहे. ते आता म्हणले ते तसं रोड मराठा नावाची ती एक जमात आहे आणि आमच्या तर मते की फक्त रोड मराठाच नसेल तर अनेक लोक तिकडे आता तिकडे गेल्यानंतर ते धर्म परिवर्तन त्यांचं झालेलंच आहे. पण तरी सुद्धा अशी ही बरीच लोक तिकडे असतील ज्यांना कदाचित माहित नसेल. आता आपल्यालाही विचारलं आपल्या 4 पिढ्यांच्या आधीपर्यंत कुठे कोण होतं आणि काय आपल्यालाही माहिती नसेल. त्यामुळे आता 1761 नंतर इतक्या अगणित पिढ्या झाल्या असतील की अजूनही काही लोक तिकडे असतील जी मराठ्यांच्या वंशाचे असतील पण त्यांना आज माहित नसेल की आपण पूर्वी एकेकाळी कधी मराठी होतो. आणि एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही हे जे सांगताय ह्याचे लहान लहान क्लिप्स करून व्हॉट्सअपवरती पाठवलेत तर हे सगळीकडे पसरवता येईल आपल्याला. नक्कीच प्रयत्न करीन. खूपच छान हे आहे. प्रकाश, ओव्हर टू यू फॉर वोट ऑफ थँक्स. येस, थँक्यू. खूपच सुंदर प्रोग्राम की ज्या कुठले गैरसमज पेशवाई बाबतचे होते आमच्या मनातनं ते मळप दूर केल्याबद्दल सागर, खरोखरच तुम्ही हिस्टॉरिकल आणि हिस्टोरियन, IT प्रोफेशन आणि हिस्ट्री ह्या 2 वेगवेगळ्या बाजू समर्थपणे सांभाळताय आणि तुम्हाला IT पेक्षाही हिस्टोरियन म्हणणं कधीही आवडेल, कधी आवडतं. म्हणजे मला जसं फोन आलेला मी तसं त्यांना फोनवरही सांगितलं की उपजीविकेसाठी सगळेच जण करत असतात. म्हणजे इफ आय वुड लाईक मायसेल्फ टू बी इंट्रोड्युस्ड ॲज मी म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यासक असं जर मला इंट्रोड्यूस केलं गेलं तर ते मला जास्ती आवडेल. कारण मॅनेजर असतात खूप लोक त्यांचाही तो करिअर पाथ असतो. हे माझं इंडिव्हिज्युअल मत आहे की मी ते काम जे करतो ते उपजीविकेसाठी करतो. माझ्या आवडीचं काम हे आहे. त्यामुळे अशी मला जर कोणी ओळख करून दिली तर मला ती जास्ती आवडते. आणि माझ्यामध्ये प्रत्येकाचंच असतं तसं, प्रत्येकाचंच असतं. म्हणजे तुमच्याही मध्ये जे काही आवडीचे तुमचे कलागुण असतात तुम्ही त्याच्यामध्ये जास्ती रमता. प्रत्येकाची आवड वेगळी असते. आपली जी आवड आहे त्याच्यासाठी आपण वेळ काढतोच. म्हणजे त्या गोष्टीसाठी आपण असं कधी म्हणेल काही जणांना कॅरमची आवड असते, काही खेळाची आवड असते. कितीही बिझी असले तरी लोक त्याला वेळ काढतातच असं आहे. अगदी खरं आहे. ह्या उपरोक्त समयोचित ह्या विषयाला तुम्ही अगदी खरोखर न्याय दिलेला आहे. उद्देशोध आणि खरोखरच अभ्यासपूर्ण लेक्चर आम्हाला आज ऐकायला मिळालं. आम्हा रोटेरियन्सना खरोखरच चांगला अभ्यासपूर्ण की जे पेशवाईच्या बाबतीत गैरसमज होते ते बऱ्यापैकी क्लिअर झालेले आहेत आणि पुढे असं तुमचं लेक्चर्स आम्हाला ऐकायला आवडेल. आणि क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर तर्फे मी तुमचं खूप खूप आभार मानतो. थँक्यू. नाउ ओव्हर टू शिरीष फॉर नेक्स्ट वीक्स प्रोग्राम. शिरीष. आजचे जे पाहुणे आहेत सागर लिमये, हो ते नमस्कार. 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 मी क्षीरसागर. हो बोलणं होतं. येस. धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. आम्हाला फार बरं वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू. पुढच्या सोमवारी आपल्याकडे आपलेच सभासद आप्पा चिपलकट्टी यायचे आणि आप्पांकडे खूप छान विषय आहे त्याबद्दल ते बोलणार आहेत. कलाकारांच्या सहवासात असा विषय त्यांनी घेतलेला आहे आणि त्याविषयी त्यांच्या सहवासाविषयी ते बोलणार आहेत. तेव्हा मोठ्या संख्येने सगळ्यांनी उपस्थित राहा. थँक्यू सो मच. गुड नाईट. Thank you, Shirish. Today's attendance, 37 Rotarians, 33 guests, total 70. This meeting is adjourned. छान झाला प्रोग्राम. सुंदर झाला. छान झाला. मस्त. खूप छान झाला. शिरीष मस्त एकदम छान झाला प्रोग्राम. हो येस छान. थँक्यू. अरे वा. माझ्या मते आपल्याला थोडा जास्त वेळ असता तर आज आणखीन आपण हे केलं अजून जास्त ऐकायला कव्हर करायला खूप टॉपिक आहे त्याच्यामध्ये. कारण राघवा दादांबद्दल खूप समज गैरसमज आहे. आपण याचे मल्टिपल भाग करू शकतो ना. भाग 2 भाग 3 असे आपण करता येतील आपल्याला. लिहिणं पण तसं अवघडच आहे. ते संदर्भ आणि आता एवढ्या ह्याच्यातनं काय घ्यायचं हा प्रश्नच आहे. शिरीष पण फार सुंदर प्रोग्राम होता आजचा. व्हेरी इंटरेस्टिंग. थँक्यू सो मच. म्हणजे इतिहास कारण खूप आवडतो पण माणसाचा अभ्यास फार मोठा आहे आणि अत्यंत अथॉरिटीने मनुष्य बोलवतो. फार सुंदर प्रोग्राम. आजचा प्रोग्राम लांबला असं चालला असं मला वाटतं. त्या माणसाला परत बोलवावं खरं.
हो हो खरंच बोलूया नक्की. गैरसमज जास्त आहेत. व्हायला पाहिजे परत. गैरसमज जास्त आहेत समजापेक्षा हो, पेशवाईबद्दल. मुद्दाम केलेलेच आहेत. आताच्या काळात त्याला राजकारणासाठी खत पाणी घालतायत. ते म्हणजे मला एक प्रश्न तो विचारायचा होता की हे हळूहळू दूर कसं होईल. हे जे गैरसमज आहेत हे क्लिअर होऊन जे कोणी आपले राजकारणी वापर करतात त्यांचं निरसन कसं होईल ते पाहायला पाहिजे. ते आपण खरं म्हणजे मी नेहमी सांगते तसं की हे अशी जी लेक्चर्स आहेत ही शाळांमधून आपण ठेवायला पाहिजे. आपले जे इंटरॅक्ट आणि रोट्रॅक्ट क्लब्स आहेत तर त्यांच्यासाठी ही लेक्चर्स ठेवणं हे अतिशय महत्वाचं आहे. त्या मुलांपर्यंत जर आपण पोहोचलो तर आपण त्यांच्या मनातले हे गैरसमज काढू शकू. नाही तर मग त्यांना जे काही ते वाचतायत किंवा जे काही त्यांना शिकवलं जाते शाळेतून तेच ते खरं मानणार आहेत. सध्या दुसऱ्या लहानपणीच हे सगळं कळलं पाहिजे म्हणजे ते दूर. सजेशन इज व्हेरी गुड. दुसऱ्या बाजीराव बद्दल जे खूप गैरसमज आहेत विलासी आणि हे होतात ते त्याच्याबद्दल जरा माहिती मिळायला पाहिजे. त्यांनी थोडं ब्रीफली कव्हर केलं पण म्हणजे 40-45 नाही दुसऱ्या किंवा राघवा दादा बद्दल सुद्धा खूप आहे. म्हणजे राघवा दादा वॉज अ व्हेरी गैरसमज आहेत. म्हणजे मी आता एक पुस्तक वाचते मराठ्यांचा इतिहास आणि ह्याच्या पुढचं त्याच्यात काही रेफरन्सेस खूप वेगळे आहेत आणि काही आहेत ते इंग्लिश लोकांनी लिहिलेले आहेत, काही आहेत ते आपल्या म्हणजे आपल्या इतिहासकारांनी केलेलं इंटरप्रिटेशन आहे. आणि बरेचसे मोटिवेटेड रायटिंग असते. आता सुद्धा स्तंभावरनं किती राजकारण जे होत आहे त्याच्यावरनं ते कळतं की ब्रिटिशांनी केवढं दुही पेरून ठेवली आपल्यामध्ये. हो शेवटी आपल्याकडे दोष आहे ना, आपण पेरून घेतली. नाही आणि त्याच्यानंतर आता आपले राज्यकर्ते तेच करतात. म्हणजे आता जे आपले राज्यकर्तेच करतात. आपण इतिहासातनं काही शिकतच नाही ना. आपल्यातले बरेच जण शाळांशी रिलेटेड नाहीयेत आता पण शाळांमध्ये जो इतिहास शिकवला जातो हा जर तुम्ही पाहिलात तर त्याच्यामध्ये आपला इतिहास काहीच नाहीये. सगळा मुघलांचा आणि यांचाच इतिहास आहे आणि ते किती शूर होते आणि त्यांनी किती चांगले होते हेच आता शिकवलं जाते. म्हणजे आपल्याला शिकवलं तो नाहीये. खरंच आहे. नसेल काही तर आपण मीटिंग एंड करूया. येस ओके. छान वाटलं सगळ्यांना इकडनं बघून आम्हाला खूपच बरं वाटतं. आता परवा कोणीतरी म्हणाले की आम्हालाही काही तसा फरक पडत नाहीये कुठेही असलं तरी कारण आजी आजोबांचं तेज वेगळं दिसतंय बरं का आज. वा 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 आजी आजोबांचं तेज वेगळं दिसतं. तर काय सगळी पार्टीची तयारी बरं का आता आल्यावर मोठी. हो देतो काय काळजी करू नका. अभिनंदन. We hope the situation is good for us to meet. ओके गुड नाईट. गुड नाईट. बाय. नाही माझं हे नाहीच आहे.